आता बघा कसं आहे, एखादा बिझनेस आहे. मी थोडा की एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला सांगतो. इन्कम टॅक्सची ड्यू डेट आहे उद्या 31 जुलै, रिटर्न फाईल करायची. ओके. आता नॉर्मली 31 जुलैला काय केलं जातं, 31 जुलै ही डेट आहे किंवा इन्कम टॅक्स फायलिंग केलं जातं. आता इन्कम टॅक्स तुम्ही कशावर देता? एखादा व्यक्ती, सपोज एक पर्सन आहे, इंडिव्हिज्युअल आहे. ओके. तुम्ही कशावर इन्कम टॅक्स देणार? तुमचं जे इन्कम आहे, ते इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे, इन्कम टॅक्स लॉप्रमाणे जर टॅक्सेबल असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स द्यायला लागेल. आता इन्कम टॅक्सच्या कायद्यामध्ये इन्कम टॅक्स कशा प्रकारे घेतला जातो, एक लक्षात घ्या. इन्कम अर्निंग करण्याचे सोर्सेस काय? सॅलरी. एखाद्या व्यक्तीचा जर सॅलरी हा एक हेड आहे, मग त्यामध्ये तरतुदी आहेत की सॅलरी जर एखाद्या व्यक्ती अर्न करत असेल तर त्याची सॅलरीचा इन्कम टॅक्स कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला होतो. कारण जो सॅलरी घेतो त्याला एक बेसिक सॅलरी असते, प्लस त्याला अलाउन्सेस मिळतात, प्लस त्याला काय सुविधा मिळतात, त्याला परक्विजिट म्हणतात. परक्विजिटचा अर्थ असा आहे, त्याला क्लब मेंबरशिप दिली, त्याला घर दिलं, हे वेगवेगळ्या प्रकारची गाडी दिली वापरायला, कार दिली कंपनीनी, तर तो एक बेनिफिट घेतो ना. बेसिक सॅलरी जी आहे ती कॅशमध्ये मिळते, अलाउन्सेस हे कॅशमध्ये मिळतात, आणि परक्विजिट आहे ते कॅशमध्ये मिळत नाही पण बेनिफिट दिलं जातं कंपनीकडनं. तर कंपनीकरता त्या परक्विजिटकरता खर्च होणारच ना. कंपनीने कम्प्युटर दिला, तर मग एखाद्या पर्सनचं जे सॅलरी इन्कम आहे ते कॅल्क्युलेट करण्याची पद्धत आहे ती इन्कम टॅक्सच्या कायद्यामध्ये आहे. तो एक हेड आहे, त्या हेडप्रमाणे त्याला बेसिक मिळतो, तो टॅक्सेबल असतो. अलाउन्सेस काही एक्झाम्प्ट असतात, जसं आपण बघतो करमुक्त, ज्याच्यावरती कर लागणार नाही. काही अलाउन्सेस एक्झाम्प्ट आहेत, काही अलाउन्सेस पार्टली एक्झाम्प्ट आहेत, काही अलाउन्सेस फुल्ली एक्झाम्प्ट आहेत. आता HRA असतो, तर HRAचा काही पार्ट एक्झाम्प्ट असतो, काही पार्ट टॅक्सेबल असतो. मग त्या नियमाप्रमाणे जी कंपनी असते ती काय करते, एम्प्लॉईला सॅलरी देताना जर त्याचं जे इन्कम आहे ते जर टॅक्सेबल होणार असेल, म्हणजे काही इन्कम आहे 2.5 लाखापर्यंत टॅक्स लागत नाही, 2.5 ते 5 लाख 5% टॅक्स लागतो. पण जर 5 लाखापर्यंत जर एखादी सॅलरी असेल तर त्याला जो 2.5 लाख ते 5 लाखावर जो टॅक्स लागतो तो त्याला रिबेट मिळतो, म्हणजे तोही त्याला टॅक्स भरायला लागत नाही. पण ज्याची सॅलरी 5 लाखाच्या वरती जाते, 6 लाखापर्यंत जाते, तर त्याला 5 लाख ते 6 लाख हा 1 लाख जो टप्पा आहे याच्यावर त्याला 20% टॅक्स आहे. किती? 5 लाख ते 6 लाख याच्यावर 20% टॅक्स आहे, तो होतो 20,000. आणि 2.5 लाख ते 5 लाख हे जे 2.5 लाख आहेत याच्यावर 12,500 टॅक्स लागतो, म्हणजे 32,500 एवढा टॅक्स लागेल जर एखाद्याला 6 लाख सॅलरी असेल तर. ओके. आता जर सॅलरी इन्कम असेल तर सॅलरीच्या हेडप्रमाणे त्याचं रिटर्न फाईल करायला लागतं आणि त्याचा टॅक्स जमा करायला लागतो. आणि कंपनी जबाबदारी काय असते की त्याच्या 32,500 जर त्याला टॅक्स लागत असेल तर दर महिन्याला त्याच्या पगारातनं काही अमाऊंट TDS म्हणून डिडक्ट केली जाते आणि ती त्याच्या पॅन नंबरवरती जमा केली जाते दर महिन्याला. आता 32,500 टॅक्स लागत असेल तर तुम्ही बघाल तर 2,500-3,000 रुपये दर महिन्याला त्याच्या सॅलरीतनं कट केले जाते. अशा प्रकारची प्रोव्हिजन इन्कम टॅक्समध्ये. दुसरं, एक माणूस सॅलरी अर्न करतो आणि दुसरं एखाद्या माणसाचा बिझनेस किंवा प्रोफेशन असतो. तर दुसरा हेड हा आहे बिझनेस, आणि म्हणजे एखाद्या माणसाचं इन्कम अर्न करण्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे नोकरी करणं, दुसरं म्हणजे जो गुड्स
बनवतो आणि विकतो किंवा जे विकलेले गुड्स विकत घेतो आणि विकतो, तो त्याचा आपलं मॅन्युफॅक्चरिंग किंवा ट्रेडिंग होईल. आणि प्रोफेशन जेव्हा म्हणतो आपण प्रोफेशन, तेव्हा त्याचं काहीतरी एकतर क्वालिफिकेशन असतं, डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, त्या ज्ञानावर त्याला पैसे मिळतात, किंवा त्याच्याकडे कुठलंतरी कौशल्य असतं, गायक असेल, वादक असेल, ड्रायव्हर असेल, सिंगर असेल, कुठल्याही प्रकारे त्याला कुठलं युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट लागत नाही. इनबॉर्न त्याकडे टॅलेंट्स असतं, त्याच्यावर तू काय करतो, काही पैसे कमवू शकतो. म्हणजे एखाद्या माणसाचं बिझनेस किंवा प्रोफेशन आहे हे इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू एकत्रच घेतलं जातं. बिझनेस आणि प्रोफेशन हा हेड जो आहे हा दुसरा हेड आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठल्या प्रकारे लोक पैसे कमवतात. तिसरा हेड जो आहे हाऊस प्रॉपर्टी इन्कम. हाऊस प्रॉपर्टी इन्कम, तुमच्याकडे समजा काही जागा असेल, भाड्याने द्याल. काही लोकांकडे वडिलोपार्जित इस्टेट असते, 2-4 घरं असतात, किंवा एक घर त्यांच्याकडे भाड्याने असतं, एक घर ते राहायला वापरतात. तर हाऊस प्रॉपर्टी इन्कम आहे. जागा कमर्शियल असो किंवा रेसिडेन्शियल पर्पज करता घेतलेली असो, कुठली पण जागा असो, त्याचं इन्कम जे आहे त्या हाऊस प्रॉपर्टी इन्कम या हेडखाली टॅक्सेबल होतं. हा तिसरा हेड. आता मध्यमवर्गीय माणसं पण आजकाल शेअर्समध्ये, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. पहिले लोक फक्त पोस्टामध्ये आणि एफ डीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. त्याचं त्यातनं एक कॅपिटल गेन हा एक हेड आहे. कॅपिटल गेन ज्यामध्ये जागा म्हणजे जमीन, घर, जमीन, शेअर्स, म्युच्युअल फंड याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि काही काळानंतर जर का त्याची विक्री झाली तर त्यातनं जो प्रॉफिट होतो तो कमिशन, तो कॅपिटल गेन आहे. कॅपिटल गेन. अरे जर तुम्ही 2001 साली फ्लॅट एखादा परचेस केला असता 500 स्क्वेअर फूटचा, तर त्याची किंमत तेव्हा 500 स्क्वेअर फूटची किंमत त्यावेळेस 2 लाख असेल. पण आज त्याच जागेची किंमत किती होईल? 40 लाख रुपये होईल. पण आता 40 लाख रुपये जर का ती जागा विकली तर 38 लाख प्रॉफिट होत नाही. कॅपिटल गेनमध्ये ज्या इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजन आहेत त्याप्रमाणे त्यावेळेस 2 लाख ज्यावेळेस जागेची किंमत होती त्यावेळेस वडापाव किती रुपयाला होता? 2-3 रुपयाला असेल. आज किती रुपये? म्हणजे महागाई वाढली ना. मग महागाईचा दर जो असतो ना तो कॅल्क्युलेट केला जातो, त्याचा एक फॉर्म्युला असतो. त्याप्रमाणे त्या 2 लाखाची आज व्हॅल्यू किती आहे? जर आज 2 लाखाची व्हॅल्यू 30 लाख असेल ना आणि तुम्ही 40 लाखावर फ्लॅट विकला तर तुम्हाला 10 लाखच टॅक्सेबल होईल. अशा प्रकारची तरतूद जी आहे ती कॅपिटल गेनमध्ये असते. प्लस तुम्हाला तो फ्लॅट विकताना काय कमिशन द्यायला लागलं, ब्रोकरेज द्यायला लागला, तेही त्यातनं वजावट मिळते. अशा प्रकारे इथं कॅल्क्युलेट करण्याकरता म्हणजे इन्कम टॅक्सच्या कायद्यामध्ये सॅलरी, बिझनेस इन्कम, हाऊस प्रॉपर्टी इन्कम आणि कॅपिटल गेन हे 4 प्रकारचे इन्कम जे आहेत हे वेगवेगळ्या हेडखाली काय केलं जातात? टॅक्सेबल होतात. याच्या व्यतिरिक्त 5वा एक हेड आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्स. 5वा एक हेड आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्स. हा 5वा हेड आहे. याच्यामध्ये काय केलेलं असतं? लॉटरी इन्कम आहे. तुम्ही गेलात कोण बने करोडपतीमध्ये, तिकडे काय अमाऊंट मिळाली, रस्त्यावरती पैसे पडलेले मिळाले, कुठल्याही प्रकारे जे 4 हेड आहेत ह्या 4 हेडमध्ये इन्कम नाही आहे तर इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये इन्कम टॅक्सेबल होईल. इन्कम फ्रॉम अदर सोर्स. एफ डी इंटरेस्ट आहे, स्विंग बँक अकाउंट इंटरेस्ट आहे, त्यानंतर जी घोड्यांची शर्यत असते ती एखाद्या व्यक्ती जिंकला, कोणाची बेट लावून पैसे जिंकला, अशा प्रकारचं कुठलंही इन्कम आहे जे या 4 मेन हेडमध्ये येत नाही तर बाकी ते इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये येतं. जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स भरायला जाल तेव्हा तुम्हाला या कायद्यामध्ये ह्या 5 हेडमध्ये तुमचं इन्कम जे आहे ते कॅटेगराईज करायला लागेल. एखाद्या व्यक्तीचं इन्कम सॅलरी इन्कम पण असेल, प्लस अदर सोर्समध्ये एफ डी इंटरेस्ट आहे किंवा सेव्हिंग अकाउंटचा इंटरेस्ट आहे तोही असेल. दुसरं, एखाद्या माणसाचा पार्ट टाईम बिझनेस आहे, काय बिझनेस इन्कम आहे तेही असेल. एखाद्या माणसाला कॅपिटल गेन, त्याने काय शेअर्स विकले त्यातून त्याला काय इन्कम होईल. म्हणजे एखाद्या पर्सनचं 1 हेड, 2 हेड, 3 हेड, 4 हेड किंवा 5ही हेडमध्ये इन्कम असू शकतं. मग त्याला ते बघायला लागतं की आपल्याकडे जे पैसे आलेले आहेत ते कुठल्या हेडकडे आलेले आहेत.
आणि त्याप्रमाणे त्याची टॅक्सेबिलिटी इन्कम टॅक्सच्या ॲक्टमध्ये इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे येते. हे लक्षात घ्या. आता सॅलरी इन्कम जेव्हा बघितलं जातं तेव्हा सॅलरी इन्कमसाठी तुम्ही प्रॉफिट अँड लॉस किंवा बॅलन्स शीट बनवाल का, बनवायची गरज लागते का? हो की नाही बिंदास बोला. प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट ही सॅलरी हेडखाली बनते का? जर एखाद्याचं सॅलरी इन्कम आहे नाही बनणार. दुसरं, बिझनेस किंवा प्रोफेशन आहे तेव्हा प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनेल का? बनेल. त्यानंतर हाऊस प्रॉपर्टी इन्कम आहे तिथे बनेल का प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट? नाही बनणार. चौथं, कॅपिटल गेन आहे तिकडे बनेल का बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस? तुम्ही घर घेतलं आणि 20 वर्षांनी विकलं, ह्यात तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनवायची काय गरज आहे? इन्कम फ्रॉम अदर सोर्स आहे तिकडे येणार नाही. म्हणजे जे फिनान्शियल स्टेटमेंट्स आहेत प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट हे कुठल्याचे असतात? जो बिझनेस किंवा प्रोफेशन आहे त्या केसमध्ये तुम्हाला कळलं पाहिजे की ॲक्च्युली तुमचा उद्देश काय बिझनेस करण्याचा. प्रॉफिट अर्न करणं, पैसे कमवणं. पैसे कमवण्याकरता तुम्ही जेव्हा बिझनेस करता तेव्हा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट ते बनवायला लागतं. ओके. आता प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनवायला लागतं आणि ते का लागतं ह्या मुद्द्याकडे मला यायचं आहे. ठीक आहे. पहिले लक्षात घ्या की जर का एखाद्याचा छोटा बिझनेस आहे तर त्याचं एखादं बँक अकाउंट असतं. त्या बँक अकाउंटला तो काय करतो, त्याचे बिझनेसचे पैसे पण घेतो, त्याचे सॅलरीचे पैसे पण घेतो, त्याचं कुठलं कमिशन त्याला मिळालं आहे तेही पैसे तिथेच येतो. म्हणजे त्याचा इन्कम हे शेअर विकून झालं. गरजेचं नाही की तो प्रत्येक हेडला वेगवेगळ्या बँक अकाउंट ओपन करेल. बँक अकाउंट त्या पर्सनचं असतं पण त्याचे कळत नकळत वेगवेगळ्या हेडमधनं त्याला येणारं इन्कम जे आहे कोणाला माहिती पण नसतं की असे हेड असतात त्यातनं आपल्याला इन्कम टॅक्स द्यायला लागतो. वेगवेगळ्या हेडला वेगवेगळ्या तरतुदी आहेत हे लोकांना माहीत नसतं. ते आपल्या बँकेमध्ये अकाउंट काढतात आणि आपले व्यवहार बँकेचे करतात. ओके. घेऊ पुढे. आता बघा तुम्ही बिझनेस जेव्हा करायला जा तुम्हाला काय करायचं आहे? इन्कम करायचं आहे. ओके. इन्कम. आता एक व्यक्ती त्यांनी मच्छी पकडायचा गळ असतो ना तो घेतला आणि तो मच्छी पकडायला गेला. म्हणजे त्याला मच्छी पकडण्याकरता ते गळ लागेल, त्या गळाला काहीतरी खाद्य लावायला लागेल तरच तो मासा येईल. म्हणजे त्याला इन्कम अर्न करण्याकरता काहीतरी एक्सपेन्सेस करावे लागतील. ओके. एक्सपेन्सेस करावे लागतील. आता त्याच्याकडे साधी गोष्ट आहे की माणूस एक शिकलेला नाही काय नाही, तो काय करतो मच्छी पकडायला जातो. त्याचा जो गळ आहे हा त्याला कायम लागेल. आता गळ हे काय आहे? त्याची ॲसेट आहे. छोटा जरी बिझनेस तुम्ही करायला गेलात तरी तुम्हाला तो बिझनेस चालवण्याकरता काही मशिनरी लागते, काही डिव्हायसेस लागतात, त्या तुमच्या ॲसेट्स आहे. आणि मग तो बिझनेस चालवण्याकरता तुम्हाला डे टू डे काही खर्च असतात. लाईट बिल आहे, ट्रॅव्हलिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, मग ते तुमचे एक्सपेन्स आहे. आणि मग इन्कम होईल. म्हणजे इन्कम होण्यासाठी जर का एखाद्या माणूस बिझनेस करत असेल तर त्याला पहिल्यांदा काय ॲसेट पाहिजे. या ॲसेट जे आहेत ह्या घेण्याकरता त्याला लोन काढायला लागलं, कोणाला पैसे घ्यायला लागले तर तिथनं काय निर्माण होतं? देणं निर्माण होतं. म्हणजे लायबिलिटी. तुम्ही जेव्हा एखादा बिझनेस करायला जाल त्यावेळेस तुमचा प्रायमरी मोटो एकच आहे की मला इन्कम अर्न करायचं आहे. पण बिझनेस जेव्हा सुरू करायला लागतो तेव्हा त्याच्यासाठी काही असेट, काही डिव्हायसेस लागतात, त्या तुम्हाला घ्याव्या लागतात. एक्झाम्पल मशिनरी, फर्निचर, कॅश, बँक बॅलन्स हे असतं. ओके. आता लायबिलिटीमध्ये काय येईल? काही लोन घ्यायला लागेल. तुम्ही जेव्हा नवीन बिझनेस सुरू कराल तर तुम्ही सप्लायरकडनं कॅश देऊन माल घ्या. बाहेरला काय बोलाल? तुला आम्ही उधारीवरी माल देतो, एका आठवड्यात पैसे दे. मग ज्यांना उधार आपण देतो त्यांना म्हणतात डेटर्स. ज्यांना उधारीवरती माल विकला, ज्या व्यक्तींना, ज्या दुसऱ्या बिझनेसला, बायरना,
त्या बायरची आपल्याकडे यादी आहे, कोणाकोणाला आपण उधारीवरती माल विकला. मग ते काय झाले, आपले डेटर्स. म्हणजे ते आपले असेट आहे. आपल्याला असेट मध्ये जे काय असतं तिथे आपण पैसे टाकून त्या वस्तू घेतल्या किंवा आपल्याला त्या वस्तू आपण विकल्या तर पैसे मिळणार, ते आपले असेट आहे. जसं आपला बिझनेस एस्टॅब्लिश होतो मार्केटमध्ये, तर मग सप्लायर म्हणतो की तुम्हाला आम्ही क्रेडिट देतो, तुमचा व्यवहार चांगला आहे, तुमच्या मार्केटला तुम्ही आता एस्टॅब्लिश झालेला आहात, तुम्हाला आम्ही क्रेडिट द्यायला तयार आहोत. 1 क्रेडिट देऊ, पहिले 4 दिवस क्रेडिट देईल, मग 8 दिवस देईल, मग 1 महिना क्रेडिट देईल. अशा प्रकारे मग जसं क्रेडिट झालं का ज्यांच्याकडनं माल उधारीवरती मिळतो त्यांना म्हणतात क्रेडिटर्स. लोन घेऊन बिझनेस सुरू केला आणि माल क्रेडिटवरती मिळायला लागला तर लायबिलिटी झाली ना, ही देणं आहे ना. मग त्यांच्याकडनं उधारी माल घेतला आहे, मॅन्युफॅक्चरर्स काढणार, डिस्ट्रीब्युटर काढणार, त्यांना पैसे देणं आहे, त्याची यादी जी आहे ती क्रेडिटर्स आहे. प्रत्येक बिझनेसमध्ये लायबिलिटी काय असतात की त्या बिझनेसचे लोन असतात आणि त्या बिझनेसचे ज्यांना देणेकरी आहे, आपण म्हणून क्रेडिट म्हणजे देणेकरी, आपले देणेकरी बिझनेसचे ते क्रेडिटर असतात. आणि दुसरंच ज्यांना माल विकला आहे ते त्यांच्याकडनं आपण पैसे घेतो, डेटर्स म्हणजे त्यांच्याकडनं आपल्याला घेणं आहे, आपले घेणेकरी ते आपले. तर आता लायबिलिटी आणि ॲसेट्स याचं एक फिनान्शियल स्टेटमेंट असतं, त्याला म्हणतात बॅलन्स शीट. याला म्हणतात बॅलन्स शीट. आता एखाद्याची बॅलन्स शीट तुम्ही बघितली तर तुमच्या काय लक्षात येतं की ॲसेट जास्त आहेत का लायबिलिटी जास्त आहे. जर ॲसेट जास्त असतील तर त्या बिझनेसची फिनान्शियल पोझिशन चांगली आहे, आणि जर लायबिलिटी जास्त आहे म्हणजे खूप उधारीवरती माल घेतलेला आहे पण विकलाय कॅशमध्ये, डेटर्स नाही आहेत, लोन खूप आहेत, तर हा बिझनेस आता बुडू शकतो. की देणी कधी देणार तुम्ही, देणी कशी फेडणार. त्यामुळे एखाद्या बिझनेसचं बॅलन्स शीट जेव्हा बघितलं जातं, म्हणजे एखादी बँक जेव्हा एखाद्या माणसाला लोन देते बिझनेसमॅनला, तर ती म्हणते तुमची बॅलन्स शीट आणा, आम्हाला कळेल तुमच्याकडे डेटर्स किती आहेत, क्रेडिटर्स किती, याची आम्हाला यादी पण द्या, तुम्हाला किती, कोणाकडनं किती रुपये येणं आहे, कोणाकडनं किती रुपये घेणं आहे, हेही आम्हाला तुम्ही यादीमध्ये द्या. हे बँक मागवते. असेट किती आहेत, मग त्या ज्या असेट आहेत त्या असेट तुम्ही मॉर्गेज करू शकता का लोन घेण्यासाठी, म्हणजे मॉर्गेज केल्यानंतर पण हा बिझनेस चालू शकतो का, याचा बिझनेस ग्रो होऊ शकतो का, हे जर बँकेला यस वाटलं तर बँकेला त्याला लोन देणं बेनिफिशियल वाटतं, फायद्याचं वाटतं, तर बँक त्याला लोन देते. म्हणजे बँकेचे पण हे क्रायटेरिया असतात. दुसरी गोष्ट मी काम करतो, एक्सपेन्सेस जे आहेत ते मी पहिले लिहितो, इन्कम नंतर लिहितो. ओके, थोडे मला सोयीस्कर पडा म्हणून. एक्सपेन्सेस आणि इन्कम. आता एखादा बिझनेस लॉसमध्ये आहे का प्रॉफिटमध्ये आहे हे कशामुळे कळतं. इन्कम कशामुळे होतो, जेव्हा सेल केला जाईल तेव्हा इन्कम होईल, आणि जेव्हा परचेस केला जाईल तेव्हा एक्सपेन्स होईल. आता जर मी माल परचेस केला म्हणजे मला माझ्यासाठी तो एक्सपेन्स आहे, सेम माल विकला, गुड्स विकले तर सेल्स आहे, आणि या सेल्समधनं परचेस. आता जर परचेस केलेत ते समजा माझे 10 लाखाचे आहेत आणि सेल्स जर का 15 लाखाचे आहेत, ओके, तर ह्यातनं डिफरन्स किती आहे, 5 लाख. मग 5 लाख तुम्ही काय म्हणाल, प्रॉफिट आहे, 5 लाख प्रॉफिट आहे. आता बिझनेसमध्ये डे टू डे काय करतं, थोडंसं परचेस पण होत असतो आणि सेलही होत असतो, तर मग त्याच्यामुळे कळतं की प्रॉफिट किती आहे. मग जर तुम्ही इन्कम आणि एक्सपेन्स कंपेअर केले तर ह्याचं एक स्टेटमेंट आपल्याला बनवता येईल, आणि ते स्टेटमेंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रत्येक बिझनेसची 2 स्टेटमेंट बनतात, एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि दुसरी बॅलन्स शीट. ओके, कशी बनतात, काय बनतात हे आपण नंतर बघू, पण आता आपण काय बघितलं की एखादा बिझनेस कशामुळे जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा आपल्याकडे काय असेट्स या असणार आहेत, काय लायबिलिटी असणार आहेत, इन्कम असणार आहे, एक्सपेन्स असणार आहे. आता परचेज आणि सेल्स जेव्हा केला जातो तेव्हा परचेज सेल्स एका जागे बसून होणार आहे. मग ती जागा जी आहे त्या जागेचं रेंट असेल, ती जागा जर का विकत घेतली असेल त्याच्यावरती लोन असेल तर लोनचा हप्ता असेल, मग त्या हप्त्यावरती इंटरेस्ट लागत असेल, मग रेंट आहे किंवा मग लोनवरचा इंटरेस्ट आहे, हे सगळं काय झालं एक्सपेन्समध्ये येतं. रेंट, मग जे कामगार असतील त्यांना सॅलरी द्यायला लागेल, लाईट बिल असेल, मोबाईलचा रिचार्ज असेल, हे सगळे काय खर्च आहेत.
ओके. तर प्रत्येक बिझनेसमध्ये एक्सपेन्सेस असतात, एक्सपेन्सेस असणार आहेत, इन्कम असणार आहे. ह्यांचं एक स्टेटमेंट आहे, ते आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि दुसरं, प्रत्येक बिझनेसला लायबिलिटी आणि असेट शिवाय तो बिझनेस चालू शकत नाही, तर त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते आहे बॅलन्स शीट. ओके. आता अजून एक कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट आहे डेबिट आणि क्रेडिट. डेबिट आणि क्रेडिट. आता हा मी सांगितलं थोडा, ह्याला हा पण एक सांगितलं तुम्हाला. आता आपण, मी एक तुम्हाला टॅली काढून दाखवतो. आता मी शिकवतो नाही, ते मी असा विचार करतो की ज्याला माणसाला शिकायचं आहे त्याला काही माहीत नाही, अकाउंट्सही माहीत नाही, कॉमर्सही माहीत नाही, काही माहीत नाही, बिझनेसही माहीत नाही, ह्या लेवल शिकवायला सुरुवात करतो मी. पण प्रॉब्लेम काय होतो, जे ज्या लोकांचं कॉमर्स असतं ना आणि ते शिकलेले असतात डेबिट क्रेडिट आणि प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट, त्यांच्याकडे स्वतःच्या अनुभव असतात, ते कोरे नसतात, त्यांची पाठी कोरी नसते. त्यामुळे ते आपले, जेव्हा मी सांगतोय आणि तुम्ही तुमचे जे काय अनुभव आहेत ते जर मध्ये आणाल तर मला जे सिम्प्लिफाय पद्धतीने सांगायचं आहे ना त्यामध्ये अडथळा निर्माण होतो. हे तुमचे कन्सेप्ट तुम्ही जरा बाजूला ठेवा आणि मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगतोय ज्या प्रकारे तुम्ही समजून घ्याल तर तुम्हाला कामामध्ये इझी तुमचं काम होईल. आता इथे ज्या वेळेस आपण मॅन्युअली काम करतो तेव्हा काय करतो, मॅन्युअली काम करताना ज्यांनी काम मॅन्युअली केलं असेल बिझनेसमध्ये, ते काय त्यांच्याकडे चोपड्या असतील, वह्या असतील आणि त्यात सगळं काम होतं. तसं कम्प्युटरमध्ये काय होतं, जेव्हा तुम्हाला काम करायचं आहे तेव्हा तुम्हाला इकडे क्रिएट कंपनी बनवायला लागते आणि ती कंपनी बनवून मग हा सगळा डेटा आपल्या कम्प्युटरमध्ये आहेत, सगळ्या ह्याच्या कम्प्युटरमध्ये फाईल बनतात आणि तो डेटा कुठे असतो, आपल्या हार्ड डिस्कमध्ये असतो. बस इकडे फक्त तुम्हाला जेव्हा तुम्ही टॅली सुरू कराल, हे कुठलेही तुम्ही कम्प्युटराइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर सुरू कराल तर त्यात तुम्हाला ज्या बिझनेसचं अकाउंट मेंटेन करायचं आहे, तो बिझनेस प्रॉपर्टी फर्म असो, पार्टनरशिप फर्म असो, कंपनी असो, कुठलाही असो, तिकडे तुम्हाला त्याचं अकाउंटिंग करण्याकरता तुम्हाला क्रिएट कंपनी अशा प्रकारची कमांड ऑलमोस्ट सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये येईल. मग तुम्हाला बघायचं आहे की क्रिएट कंपनी कुठे आहे आणि वरती हेडिंग दिसतात तिकडे लिस्ट ऑफ कंपनीज, ज्या कंपनीज बनवल्या आहेत त्या इथे खाली दिसतात. आता काम कुठे चालतं आपलं, हार्ड डिस्कवर चालतं. हार्ड डिस्क आपल्या कम्प्युटरमध्ये आहे, बघायला आपल्याकडे कुठली कमांड आहे, ही विंडोज एक्सप्लोरर कमांड आहे. आपण विंडोज एक्सप्लोररमध्ये जातो, इकडे जाऊन बघतो की आपल्याकडे किती ड्राईव्ह आहे. हे बघा, एक सी ड्राईव्ह आहे, डी ड्राईव्ह आहे, ई ड्राईव्ह आहे, हे दिसतं इकडे. आता माझ्याकडे इकडे डी ड्राईव्ह आहे, त्याला मी क्लिक केलं आणि इथे दिलं लर्नर्स. ओके, हा एक माझ्याकडे लर्नर नावाचा फोल्डर आहे. आता इथे मी एक फोल्डर बनवतो, न्यू फोल्डर. जर मी याला नाव दिलं, ओके, ह्याच्या आतमध्ये बघितलं काही नाही आहे. आता वरती पाथ काय आला की मी डीमध्ये लर्नर नावाचा एक सब फोल्डर बनवला आहे, तिकडे जयेश नावाचा एक सब फोल्डर बनवला आहे. आता समजा जयेश या सब फोल्डरमध्ये मला समजा जयेश एंटरप्राइजचं काम करायचं असेल तर मी ह्यामध्ये करीन, त्या फोल्डरमध्ये करीन. ह्याच्या फाईल ज्या आहेत असोसिएटेड फाईल त्या इथे बनल्या पाहिजेत. तुम्ही जेव्हा कम्प्युटरमध्ये काही काम करता तेव्हा त्याच्या फाईल्स बनतात. त्या फाईल्स कुठे बनणार आहेत, कुठे ठेवलेत आपण, त्या आपण जर सांभाळून ठेवला नाही तर आपण जे काम केलेलं आहे ते काम आपलं करप्ट झालं, फुकट गेलं, काहीच कळणार नाही आपल्याला. त्यामुळे त्या ज्या फाईल आहेत त्या आपण सांभाळून ठेवल्या पाहिजे, त्याचा बॅकअप घेतला पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की आपण काम कुठल्या ड्राईव्हमध्ये, कुठल्या फोल्डरमध्ये करतोय. आता आपल्याकडे डी लर्नरमध्ये एक फोल्डर आहे, त्यामध्ये आपण एक जयेश नावाचा फोल्डर बनवला आहे. आता ह्याला आपण सिलेक्ट करू शकतो, इथे राईट क्लिक करून त्याला कॉपी पण करू शकतो. कॉपी केलं, मी टॅलीमध्ये इथे आलो. आता इथे बघा स्पेसिफाय पाथ आहे, डबल क्लिक केलं मी त्याला, स्पेसिफाय पाथ, कंट्रोल व्ही केलं, एंटर केलं. आता हा पाथ आला बघा इकडे, डी लर्नर जयेश, हा पाथ आला. हे असं आहे ना, चालू केलं असं आलं. जर इथे मला एक अप कमांड आहे, हे अपला एंटर केलं, परत अपला एंटर केलं, आता डी दिसतं. अजून मी अप केलं, बघा आता सी डी ई एफ दिसतात. ते तुमच्या हार्ड डिस्कवर ड्राईव्ह किती आहेत ना तेवढे तुम्हाला इकडे दिसतील. आता जर का मला चूज करायचं आहे डी, तर मी डीला हायलाईट करेन. मी कीबोर्ड यूज करतोय आणि ॲरो की प्रेस करतोय, अप ॲरो डाऊन ॲरो.
मी डी प्रेस केलं, एंटर केलं. खाली मला डीमध्ये फोल्डर दिसतात, त्यात लर्नर्स नावाचा फोल्डर आहे, त्याला मी एंटर केलं. इकडे जयेश नावाचा फोल्डर आहे, ह्याला मी एंटर केलं. आलं? वरती आहे क्रिएट कंपनी, हे बघा क्रिएट कंपनी, एंटर केलं. आता इथे अप अप हा जो ऑप्शन आहे हा सिलेक्ट कंपनी करताय. हा जो ऑप्शन आहे हा सिलेक्ट कंपनी करताय. मी जर क्रिएट कंपनी देईन तर मला इकडे पाथ कुठला येईल, जो पाथ तिकडे होता ना पहिले तोच पाथ येईल. मग इथे परत मला याच प्रकारे करायला लागेल. अप, पुन्हा एकदा अप, खाली लर्नर्स, मग जयेश, ओके एंटर. वरती आलं डी लर्नर जयेश. सिलेक्ट करण्याकरता, सिलेक्ट म्हणजे तुम्हाला एक्झिस्टिंग कंपनी ओपन करायची, कुठनं ओपन करायची. आणि जेव्हा मी क्रिएट देतो तेव्हा मला क्रिएट दिल्यानंतर बघा मी पुन्हा एकदा करतो. ज्या वेळेस आपण सुरू केली सिस्टम, त्याला चालू केलं, वरती आपल्याला सिलेक्ट कंपनी कामं आलेली आहे. म्हणजे तुम्ही एक्झिस्टिंग कंपनी ओपन करण्याकरता तुम्हाला त्यांनी ही स्क्रीन दिलेली आहे. मला कंपनी बनवायची असेल तर त्याकरता मी क्रिएट कंपनी देईन. मी वरती जाईन, क्रिएट कंपनीमध्ये जाईन आणि क्रिएट कंपनी जेव्हा देईन तेव्हा मला समोर जी स्क्रीन दिसते ती कंपनी क्रिएशन स्क्रीन दिसते. आणि वरती पहिले काय दिसतं, कंपनी डेटा पाथ. बॅकस्पेस दिला मी, हा बघा हा डेटा पाथ आहे. वरती हा जो भाग आहे इथला हा डेटा पाथ आहे. ह्या डेटा पाथला मला बदलायचं आहे. मी इथे अपला आलो, माऊस पण वापरू शकतो. डबल क्लिक केलं अप, पुन्हा इथे डबल क्लिक केलं अप, फक्त डी दिसतोय. पुन्हा अप केलं बघा सी डी ई एफ दिसतात. मी डीला डबल क्लिक करतो, डी लर्नर्स, मग त्यामध्ये जयेश, डबल क्लिक. आता मी कंपनी नेममध्ये जे टाईप करीन इकडे ते येईल. ठीक आहे. आता ह्या कंपनीचा मेलिंग नेम, ॲड्रेस तुम्ही ते द्याल इकडे. मी ॲड्रेस द्या. पुढे मग अजून काय आवश्यक माहिती असेल तुम्हाला मी देऊ शकता. टेलिफोन, मोबाईल, फॅक्स हे सगळे झालं का पुढे कुठलं वर्ष आहे, फिनान्शियल इयर फ्रॉम. जर हे वर्ष आपलं सुरू झालं आहे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 तर आपण मग 1 एप्रिल 22 घेऊ. पण जर तुम्हाला 21-22चं काम करायचं असेल तुम्ही 1 एप्रिल 21 घ्या. फिनान्शियल इयर बिगिनिंग फ्रॉम 1 एप्रिल 21. गरजेप्रमाणे तुम्ही जसं काम करताय त्याप्रमाणे तुम्ही इकडे इयर घ्याल 1 एप्रिल 22. आता जर का एखाद्याने नवीन बिझनेस सुरू केला तर नवीन बिझनेस त्याने सुरू कधी केला, त्याची पहिली एंट्री कधी होईल. जर आज सुरू केला 30 जुलै तर इकडे 30 जुलै घेईल. पण जर तुमचा बिझनेस कंटिन्यू आहे मग तुम्ही इकडे एप्रिलच घ्या, 1 एप्रिल एंटर. कंपनी बनवताना तुम्हाला कंपनीचं नाव, त्याचा ॲड्रेस आणि फिनान्शियल इयर कुठलं आहे हे देणं गरजेचं असतं. हे दिल्यानंतर तुम्ही त्याला जसं ॲक्सेप्ट कराल, ॲक्सेप्ट यस म्हणाल. ॲक्सेप्ट यस केल्यानंतर आता मी कुठला पाथ दिला आहे, आता मी पाथ दिला आहे डीमध्ये लर्नर जयेश. याच्यामध्ये बघा इकडे तुम्हाला एक फोल्डर बनला 10,000. आता टाईम दिसतो तुम्हाला, या टाईमप्रमाणे बघा तुम्हाला जी वेळ झाली आहे त्या वेळेप्रमाणे तुम्हाला इकडे फोल्डर दिसतो आणि आतमध्ये त्याच्या काही फाईल बनलेल्या आहेत. या फाईलला आपण डायरेक्टली ॲक्सेस करत नाही. आपण जेव्हा काम करू तेव्हा या फाईलमध्ये डेटा जो आहे तो स्टोअर होणार आहे. या सगळ्या डेटा फाईल आहे, ह्या डेटा फाईल आहेत. याच्या आतमध्ये या सगळ्या डेटा फाईल आहेत. मग आपण जो पाथ दिला, जयेश नावाचा फोल्डर दिला, त्यामध्ये त्यांनी ही कंपनी क्रिएट केली. आता मी या कंपनीला हां विदाउट पाथ पण काम करता येतं. नाही, विदाऊट पाथ काम बघा टॅली ओपन केलं आणि डायरेक्ट क्रिएट केलं सांगतो मी कसं. तर काय प्रॉब्लेम आहे का चुकीचं आहे का? तुम्हाला गाडी पकडायची आहे, तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी साधारण पकडालात ना. मला कुठल्या स्टॉपवरून गाडी पकडू, मी स्टँडवरून पकडेन, मी शिवाई चौकात पण पकडेन, मला कुठेतरी पकडायला लागेल ना गाडी. नाही, पण मी स्वतः जेव्हा काम केलं कॉपरेटिव्ह हॉस्पिटल डायरेक्ट क्रिएट कंपनी तर मग त्याचं काय झालं म्हणजे आता मी तेच सांगतो बॅलन्स शीट तुम्हाला कळलं नाही की तुम्ही कुठल्या स्टॉपवर चढलात, पण तुम्ही कुठल्या तरी स्टॉपवरून चढलात तुम्ही.
झाली ॲक्टिव्हिटी. नाही नाही, कुठला तरी स्टॉप असणारच ना. तुम्ही जेव्हा गाडीमध्ये चढलाय, कुठली तरी जागा आहे जिकडे तुम्ही गाडीमध्ये चढला. तसंच ज्यावेळेस तुम्ही क्रेडिट कंपनीत देता, मी मला प्रश्न बरोबर विचारला, मी सांगतो उत्तर काय. आता ज्यावेळेस कंपनी सुरू केली, त्यावेळेस त्यांनी बघितलं नाही पाथ कुठला आहे. म्हणजे पाथ नव्हता अशाचा भाग नाही, पाथ होता ना कुठला तरी, पण तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये नाहीये, तुमच्या अवेअरनेसमध्ये नाहीये, तुमच्या माहितीत नाहीये की मी कुठल्या पाथला काम केलंय. म्हणजे पाथ नव्हताच असं आपण नाही बोलू शकत. तेच कळत नाही. हां, म्हणून मी तेच सांगते तुम्हाला काय ऑब्झर्व करायचं आहे. तुम्हाला हे ऑब्झर्व करायचं आहे की तुम्ही जेव्हा सिलेक्ट कंपनी करता तेव्हा तुम्हाला इकडे पाथ काय दिसतोय, काहीतरी पाथ दिसतोय. तुम्ही ज्यावेळेस क्रेडिट कंपनीत येता तेव्हा तुम्हाला काय पाथ दिसतोय, वरती बघा, वरती तुम्ही पाथ बघाल, तुम्हाला पाथ दिसतोय वरती. तुम्ही तो बघत नाही, तुम्ही खाली नाव देता, काम सुरू करता, तुमचं काम चालू राहतं. ते कुठे तो जातं already ते save जेव्हा होतं. जातं माहित नाही. ते सेव्ह होत असतं. सेव्ह होतं ते माहित नाही. काही गोष्टी कर्तृत्वानी होतात, काही गोष्टी नशिबानी होतात. तशी ते नशिबानी होतं. नाही, कारण मी जी कामं केली डायरेक्टली बरोबर. हां, मी जी प्रॉपर्टी छोट्या छोट्या कामं केली ना, त्यामध्ये क्रेडिट कंपनी नॉर्मली सगळे लोक मला सांगतो मी असंच काम करतात. त्यांच्या समोर येतं, ते काम करत राहतात. कोण विचार करत नाही की अरे मी एवढं काम करतोय आणि एकदम इझिली काम होतंय, म्हणजे कुठली तरी शक्ती मला मदत करते म्हणून माझं काम होतं, असं पण मानत नाही. मी केलं काम अशाच मानतं ना. आपली वृत्ती अशीच आहे ना माणसाची. त्यामुळे चाललंय ते चाललंय, पण ते कुठे चाललंय, काय चाललंय, कशामुळे चाललंय. म्हणजे ज्याला टॅली लोड केलं तेव्हा ऑलरेडी एक फोल्डर तिथे असतोच. हां, बघा काय असतं, ज्यावेळेस तुम्ही जेव्हा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना Yes. तेव्हा टॅलीमध्ये एक सेटिंग असते. तुम्ही कुठलेही सॉफ्टवेअर घ्या, वर्ड घ्या, एक्सेल घ्या, टॅली घ्या, कुठलेही घ्या, तुम्ही जेव्हा फाईल सेव्ह कराल तेव्हा कुठे ना कुठे जाऊन ती फाईल सेव्ह होणार. त्याचा एक डिफॉल्ट पाथ जो आहे तो इकडे दिलेला असणार आहे. कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये डिफॉल्ट पाथ असणारच आहे आणि त्या पाथला ती फाईल सेव्ह होणार. तुम्ही ओपन कराल, डिफॉल्ट पाथ सेव्ह कराल, डिफॉल्ट पाथ तुम्ही रोज येता आणि तुम्हाला जेव्हा कळतं की असा पाथ पण असतो, तुम्ही म्हणा कसला पाथ, आम्ही तर पाच शिवायच काम करतोय. सही बात आहे. आता कळलं मला. आता जो वरती दिलेली त्यांनी कमांड की बघा इकडे दिलेला हा पाठ की इथे पाथ आहे, ह्या पाथमध्ये हे काम होणार आहे. बरोबर. ते तुमच्या कंपनीला प्रत्येक पाच द्यावे वेगळा. 100 कंपन्या तसे पाच द्या. यश, प्रशांत. तर तुम्ही जेवढं समजून घेऊन काम कराल ना, जेवढे जागरूकपणे काम कराल, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी कळत जातील. पण नॉर्मली काय असं मला सांगतो बघा, एखादी ऑर्गनायझेशन असते ना, तिथे एक काम चालू असतं. आता काम चालू असतं, ते काम जोपर्यंत प्रॉब्लेम येत नाही ना तोपर्यंत आपण विचारच करत नाही, चालू आहे का. कम्प्युटर चालू केला, कंपनी ओपन झाली. आता जो कम्प्युटर बनणारा असतो त्याला माहिती असतं काय पाहत आहे काय नाही तो, आणि त्याला काम करणारा माणूस सांगतो की चालू करा. सर हे असं मला समोर दिसलं पाहिजे, तो करून देतो. ते कसं दिसतं, का दिसतं वगैरे मला गरज नाही, मला इथे आलं पाहिजे, माझं असं येतं तसं आलं पाहिजे. कम्प्युटर फॉर्मॅट केला, काही केला काय फॉर्मॅट करायला माहिती आहे, सेटिंग काय, कशी सेटिंग आहे काय माहिती आहे, तो बघून ठेवतो, लिहून ठेवतो आणि त्याप्रमाणे पुन्हा सेटिंग करतो. आणि जर सेटिंग नाही केली तर त्याला हे लोक बोलतात आमचा डेटा कुठे होता, बॅकअप घ्या. त्याला माहिती आहे बॅकअप घे, तो विचारतो डेटा तुमचा कुठे आहे काय, आम्हाला काय माहीत नाही. मग त्यालाच बघायला लागतं डेटा कुठे आहे. जर मोठी कंपनी असते तर हे डेटा कुठे ठेवला आहे, काय ठेवलं आहे, हे सगळं बघण्याचं काम त्या IT हेडचं असतं. तो सगळं बघतो ते की डेटा कुठे ठेवायचं, काय ठेवायचं, त्याला माहिती आहे. हे काम करणारे लोक आपलं काम करून निघून जातील, आपल्याला जबाबदारी ही डेटा मेंटेन करायची. त्यामुळे डेटा मेंटेन करण्याची जबाबदारी ज्याच्यावरती असते तो सगळ्या या गोष्टी करतो, सेटिंग सगळं करतो. कम्प्युटर बदलला, हार्ड बदलली, काही बदलली का त्याला आपला डेटा ज्याप्रमाणे एम्प्लॉईजला पाहिजे त्या प्रकारे देणं हे त्याचं काम असतं. एखादी बँकेमध्ये जी काही कामं असतात, बँकवाल्यांना काय माहीत नाही कुठे डेटा आहे, काय डेटा आहे. मग जे बँकेचं जे IT डिपार्टमेंट आहे ती काय करतं, त्यांना सेटिंग करून देतं. त्यांना समोर आलं नाही ते बोलणार समोर येत नाही आहे, मग त्याला माहिती आहे का समोर येत नाही, तो ते सेटिंग करणार, त्यांना देणार. काम करणाऱ्या माणसाला कम्प्युटरच्या आतमध्ये काय आहे ह्याच्याशी घेणं नसतं. मला माझं काम करण्याकरता कम्प्युटर दिला ना, माझं काम इझी व्हायला कम्प्युटर दिला ना, माझं काम इझी झालं पाहिजे, एवढीच त्याची एकमेव त्याची हे रिक्वायरमेंट असते. माझी रिक्वायरमेंट काय, मला सगळं इझी झालं पाहिजे तर मी वापरेन ना कम्प्युटर. तो माणूस काय बोलणार, तुम्ही आम्हाला सांगाल की मॅन्युअली करून द्या, आत्ता आम्ही करू, EMI काढा 20 वर्षाचा, आत्ता मी 2 तास घालून तुम्हाला काढून देईन, सगळे माझ्या आकडे तोंडपट आहेत, सगळे गुन्हागार भगार सगळं मी करीन. ते व्यक्ती हेच बोलेल ना, ज्या व्यक्ती 10 वर्ष काम केलं आहे, तुम्ही नवीन काहीतरी आणलं आहे,
आता आम्हाला दिलं आहे तर आम्ही त्यामध्ये काय बघणार नाही. इथे आम्ही ओपन करायचो आमचं रजिस्टर, आम्हाला हे मिळायचं. इथे मी कसं मिळणार एवढंच दाखवा. त्यांना सांगितलं हा ऑप्शन आहे, हा मेनू आहे, हे ॲरो की वापरायचा, हा माऊस वापरायचा, असा वापरायचा, सोपं आहे. हा ठीक आहे आम्ही करू. पण समोर काय येत नाही, समोर काय येत नाही लगेच त्याला बोलणार समोर येत नाही. महिन्याभर तर आम्ही समोर यायचं, आज का समोर येत नाही. म्हणजे हे जे ऑप्शन आहेत ना, हे जर तुम्ही समजून घेतले तर तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये पण काय कंपार्टमेंट आहेत, काय ह्याच्यामध्ये पार्टिशन आणि आहे. उपप्रश्न अजून, आता हा जो पाथ आहे स्ट्रीमलाईन डेटा. त्याच्या अंडर अनेक कंपन्या आहेत ना, परत हे करू शकतो हा. एका पाथच्या under आता अनेक आता मी कसं company- केलं, लर्नर फोल्डर बनवला, हा. त्यामध्ये मी जयेश फोल्डर बनवला. मग त्यामध्ये जयेशला पण त्याच्या अजून 10 कामं असतील, तो अजून 10 कामं देईल. 10 कंपन्या काढू शकतो हा किती पण फोल्डर बघ, नाही एका फोल्डरमध्ये सब फोल्डर किती करू किती करू शकता तुम्ही. ओके आता इकडे हा जयेश फोल्डर दिला आहे, याच्यामध्ये हे 10 झालं इथे बनवलं. आता जर का मी इकडे अजून एक फोल्डर बनवला इथे, आणि जर मी ह्याच्यामध्ये दिलं असं बनवलं, ह्याच्या आत मला कंपनी बनवायची, मी तो पाथ देईन, हा पाथ देईन. आता बघा मी इथे आलो, आता मी इकडे क्रिएट, हे मी काढतो सगळं. इथे बघा क्रिएट कंपनी. आता वरती पाथ आला, मी इकडे येतो, खाली अप, पुन्हा अप, पुन्हा अप. मग सी डी मला काय पाहिजे मी घेईन. मग डी वरती आलो, मग लर्नर्सवरती आलो, मग जयेशमध्ये आलो, मग त्यामध्ये जय आंबे इथे आलो. तिथे create आता मी इकडे दिलं, जे नाव देईन ते येईल. आता सगळं टॅलीचं काम त्याच्यात चालू आहे. कंपनी पाथ हाय, खाली नाव पाहिजे इकडे, हा कंपनी पाथ आहे. ठीक आहे ते चुकून आहे, काय हरकत नाही, आम्हाला करायची काय. खाली इकडे त्याचं नाव, ॲड्रेस, ठीक आहे. इकडे खाली तुम्ही हे द्याल, ओके. सगळे माहिती दिली, ॲक्सेप्ट. आता इकडे परत मी तुम्हाला दाखवतो या फोल्डरमध्ये, हे बघा हे 10,000 बनलं आहे, कुठे बनलं हे जयेशमध्ये बनलं, आणि हे आता जय आंबेमध्ये. आता इथे कंपनी ओपन आहे ही, आणि मी इथे काही चेंज करायला गेलो की स्पेलिंग चुकलं आहे माझं. ॲक्शन कान कम्प्लिटेड, कारण तिथे कंपनी ओपन आहे. ह्याच्या आतमधल्या फाईल आहेत ना त्या तिकडे ओपन आहेत, त्या ॲक्सेस होत आहेत ह्या फाईलवरून, म्हणजे ती कंपनी ओपन आहे. त्यावेळेस तुम्ही इथे काही चेंज नाही करू शकत, ओके. हे चालू असताना. आता मी इकडे आलो, तिकडे जाऊ. मी इकडे कंपनीमध्ये गेलो, कंपनी मला बंद करायची आहे, शट कंपनी ऑप्शन आहे, शट कंपनी, ही कंपनी बंद करा. येस, बंद केली. आता मी इथे आलो, चेंज झाला. आता इथे आलो, परत अप केलं, सिलेक्ट कंपनी आहे, सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह, डी लर्नर जयेश. बघा आता आलं, ही जयेश प्रायव्हेट लिमिटेड जयेशमध्ये, आणि जय आंबेमध्ये जय आंबे ट्रेडर्स. आता इथे तुम्ही जेव्हा कंपनी बनवली बाय डिफॉल्ट इकडे 10000 अशा प्रकारचं कंपनीचं नाव येतं. जर इकडे मी दिलं 02223 हे दिलं, इकडे आलो, याला 1 2 3 4 5 दिलं, 1 2 3 4 5 दिलं. काय नाही. तुमच्या लक्षात. 5 डिजिट पाहिजे. जर तुम्ही इकडे ABCD वगैरे काय दिलं तर ती कंपनी इकडे दिसणार नाही. हां. 5च्या ऐवजी 4 डिजिट दिले दिसणार नाही, 6 दिले दिसणार नाही. मग ते पण दाखवतो मी, बघा इकडे. हां इथे आलो,
कुठला पाथ आहे माझा? सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह. डीमध्ये आलो. डीमध्ये परत लर्नर्स केलं. आता बघा जयेशमध्ये मी जाणार आहे. आलं 0-22-23 आणि ह्याच्या फोल्डरमध्ये गेलो 1 2 3 4 5. नंबर दिला पाहिजे. हां, तुम्हाला कळण्याकरता नॉर्मली माझा अनुभव काय, जे लोक काम करतात माझ्याकडे लोक असे आले 10 वर्ष काम करतो आपण पाच तुम्हाला माहिती आहे का म्हणत आम्हाला काय शिकवता. मी बोललो हे तुम्हाला मी सांगतोय तुम्हाला माहिती आहे नाही माहिती सांगा म्हणतात. मी जेव्हा सुरू करतो ना जेव्हा सुरू करतो ना मला असं म्हणतात हे सिलेक्ट कंपनी काय शिकवतं आम्हाला हे काय माहिती आहे. मला पण एक्झॅक्ट म्हणजे माहिती नाही. प्रॉब्लेम कसा होतो बघा तुम्हाला सांगतो. केलेलं असतं. तुमच्याकडे आहे ना आसपास बऱ्याच गोष्टी असतात ज्याचा आपल्याला नॉर्मली गरज नसते. आत्तापर्यंत तुम्हाला गरज पडली नाही. मी त्यांना हेही बोललो तुम्हाला आत्तापर्यंत गरज पडली नाही सर म्हणून तुम्ही बघितलं नाही. आता माझं काम काय सिस्टम होण्यासाठी कसा वर्क होतो हे सांगणं माझं काम आहे ना. आम्ही रोज गाडी चालू करतो रोज चालवतो गाडी तुम्ही आम्हाला गाडी शिकवता पण कुठे कळत असतो कुठे काय असतो त्याचा मग जेव्हा एखाद्या कोणाला शिकवायला जातो ना गाडी तो ड्रायव्हिंग शिकवणारा असतो तो सांगतो की तुम्ही कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही मग तो आपलं सगळं सांगणार ना. तर तो मला शिकवण्याचा भाग असतो की कंपनी जर आपण बनवतोय आता माझा समजा हा माणूस नाही आला. हां हेच मला ते शोधायचं कसं. हां मला हेच सांगायचं की आता तुम्ही काय व्हाल तुम्ही कोणाला डिपेंड नाही आहात. तुम्ही आता सेल्फ डिपेंडेंट झालेला आहात की तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही की माझी कंपनी सापडायला कुठे आहे डेटा माझा कुठे बॅकअप घ्यायचा आहे तर कोणी सांगा अरे बॅकअप घ्या. आता माझा बॅकअप मी घेईन डेटा माझा मी सांभाळीन. आता मला कळलं कुठे काय सिस्टीममध्ये सिस्टमची इन आणि आउट आहेत. शोधता पण येतं का म्हणजे एखादा आता हे अकाउंटंट आहे हे काहीतरी करून गेले आणि नाही आले काही दिवस मी बसलो तर ह्यांनी कशात काम केलं मला टॅलीवरनं कुठला प्रोडक्ट करू नाही बघा कसं असतं तुम्ही सिस्टीममध्ये जेव्हा जाता उलट एक मिनिट सांगतो बघा. तुम्ही जेव्हा सिस्टीममध्ये जाता कंपनी बनलेली आहे तुम्हाला तिकडे कंपनी ओपन करायला सेव्ह करायला पासवर्ड द्यायचा असेल तुम्ही तेही करू शकता. त्याला पासवर्ड तुम्ही देऊ शकता. आता पासवर्ड दिल्यानंतर युजरने विचारले पासवर्ड विचारेल. आता एखाद्या बँकेमध्ये जेव्हा काम चालतं तेव्हा एम्प्लॉई येतो तो आपला लॉगिन आणि पासवर्ड टाकतो. कोणी पैसे डिपॉझिट करायची एंट्री केली कोणी कोणाला विड्रॉ करण्याची एंट्री केली कोणी कोणाची एफ डी रिन्यू केली काय कोणी चुकीचं काम केलं आहे का हे कसं कळणार. तर जे ट्रान्झॅक्शन जो व्यक्ती करेल तो आपल्या लॉगिन न करेल त्यामुळे कुठलं काम कोणी केलं ह्याची एंट्री सिस्टीममध्ये होते. म्हणजे तुम्हाला जेवढा सिस्टीम तुम्हाला ह्या ज्या सेक्युअर पॉईंट आहेत हे तुम्हाला काय लेवलला सिक्युरिटी पाहिजे तुमच्या सिस्टीममध्ये तुम्हाला ती सेटिंग करायला लागते. मग टॅली असो सॅप असो कुठल्या पण सिस्टम असो त्यामध्ये या प्रकारच्या सेटिंग्स असतात. मग तुम्ही या सेटिंग द्या हे करा सेटिंग युजर क्रिएट करा त्या युजरला राईट्स द्या. आता एखाद्याला डेटा एंट्री ऑपरेटरचं काम द्यायचं त्याला बॅलन्स शीट दिसलीच नाही पाहिजे त्याला कंपनीचं प्रॉपर्टी किती कळलंच नाही पाहिजे तर त्याला प्रॉफिट अँड लॉस दिसणार नाही त्याला बॅलन्स शीट दिसणार नाही. असंही लॉक करता येतं असंही करता येतं सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. म्हणजे तो त्याच्यामधला त्या सॉफ्टवेअरमधला हा एक वेगळा स्पेशलाइज भाग आहे की तुम्ही सिस्टीमसाठी सिक्युरिटी द्या. कोणाला बॅलन्स शीट दिसली पाहिजे त्याला दिसेल ज्याला नाही दाखवायची त्याला तुम्ही हा रिपोर्ट रिस्ट्रिक्ट करू शकता. असे रिस्ट्रिक्शन द्यायचे त्याला काय अलाऊ करायचं हे सगळं सेटिंगमध्ये असतं. कुठलंही आत्ता तुम्ही जेवढी सॉफ्टवेअर बघता मार्केटला आहेत जेवढी सॉफ्टवेअर ते सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये बऱ्याच सॉफ्टवेअरमध्ये अशा प्रकारच्या सिक्युरिटी पॉईंट ऑफ एंट्री असतात. पासवर्ड देणं नॉर्मल गोष्ट आहे. आपण वर्डच्या पण पहिलं पासवर्ड देतो. नाही आपला कॉम्प्युटर आपणच चालू करा डायरेक्ट पासवर्ड द्यायचा कुठे द्यायचा तुम्हाला विंडो थोडा वेगळा बघा कसं आहे तुम्हाला कम्प्युटरच्या हार्डवेअरमध्ये एक पासवर्ड देतो आहे. कम्प्युटर सुरू केला का हार्डवेअर सुरू होईल तेव्हाच तो पासवर्ड मागेल. दुसरं विंडोज आहे विंडोजमध्ये युजर असतात विंडोजमध्ये पण युजर क्रिएट करता येतात. विंडोजचा पासवर्ड आहे विंडोजचा पासवर्ड दिला का मग जी सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमधले पासवर्ड आहेत सगळ्या लेवलला पासवर्ड आहे. हार्डवेअर लेवलला आहे ऑपरेटिंग सिस्टम लेवलला आहे आणि मग जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनच्या लेवलला आहे. सगळीकडे सॉफ्टवेअर सेटिंग असते. नाही मी जेव्हा कॉम्प्युटर चालू करतो ना आमच्या इथं तर एक पासवर्ड आला तो प्रशांत 1970 हां तो आता मला बदला आहे ते मला नाही माहिती तो दिला आहे त्यांनी मला सांगितलं की टाकून द्या टाका ते करता पुढे येतो. नाही तो जर का हार्डवेअरचा असेल तर हार्डवेअरच्या बायसमध्ये सेटिंग द्यायला लागेल. ते विंडोजमधला असेल तर विंडोजमध्ये द्यायला लागेल. त्या टायमामध्ये येईल सर तो परत ते येतं बघा सर ते काही महिन्यानंतर म्हणजे ते चेंज पासवर्ड ते याला येतं बँकिंगच्या
नेटवर्किंगला वगैरे नाही ते सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी जे सेटिंग ठेवलं आहे की हा पासवर्ड 90 दिवसांनी एक्सपायर व्हावा तर ते होईल. जर त्यांनी सेटिंग ठेवलं की हा पासवर्ड लॉंग लाईफ चालला पाहिजे ते येणारच नाही ना. आमच्या PF ला येतं, PF ला बदलायचा विसरलो ना बनून जातो. नाही जेवढे बँकिंगचे जेवढे आहेत ना त्यांनी ते प्रोग्रामिंग केलेलं आहे. पण जर तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही प्रोग्रामिंग केलंच नसेल, हां जो कोण ॲडमिनिस्ट्रेटर आहे ज्यांनी कोणी पासवर्ड सेट केला आहे त्याला माहिती आहे बाई पासवर्ड देऊया ह्यांना टाकून देऊया ते आयुष्यभर वापरत बसतील. त्यांनी सेटिंगमध्ये तिथे ऑप्शन असतो की हा एक्सपायर्ड व्हावा का 90 दिवसांनी किंवा काय. नो एक्सपायरी, हा लाईफ टाईम चालला पाहिजे. मग तो लाईफ टाईम चालणार. जी सेटिंग त्यांनी केलेली आहे ॲडमिनिस्ट्रेटरनी ती सेटिंग वर्क होते. आता आपले जेवढे बँकेचे अकाउंट्स आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत त्यांनी सेटिंग केली की 60 दिवसांनी पासवर्ड बदलला पाहिजे, 90 दिवसांनी बदलला पाहिजे. होतं काय बऱ्याच वेळा कंपन्यांमध्ये दुसऱ्यांना पासवर्ड दिला जातो, काय गरज पडते म्हणून दिला जातो आणि मग लक्षात राहत नाही. मग तो पासवर्ड 10, 12, 15 लोकांना कळतो. मग त्याच्यामधला कोणतरी गैरव्यवहार करेल तर त्याला पकडलं जाणार नाही. आणि मग नंतर तुम्ही मग पोलीस कंप्लेंट कराल आणि सगळ्या गोष्टी कराल. त्यापेक्षा अशी एक पॉलिसी बनवली गव्हर्नमेंटनी की तुम्ही जेवढे असे पासवर्ड आहेत त्याच तिकडे सेटिंगच केले 60 दिवसांनी एक्सपायर्ड होते. नवीन पासवर्ड बनला त्या माहिती आहे कधी बनला म्हणजे आता ज्याला गरजेचं आहे त्यालाच आपण देऊ. अगोदर ज्याला गरजेचा नव्हता आता ज्याला गरजेचं नाही आहे त्याला आपण अगोदर दिला होता त्याला काही उपयोग होत नाही त्या जुन्या पासवर्डचा. त्याची नियत फिरली तो काही करू शकत नाही. बरं आहे ना. म्हणजे एखादा एक्स एम्प्लॉई आहे त्याच्याकडे जुने पासवर्ड आहेत त्यांनी कंपनी बदलली आणि त्याला आता वाटलं फसवेल जुन्या कंपनीला त्याकडे जुने पासवर्ड आहेत. आणि हा पकडणे चालू आता मी आल्यानंतर चालू केला की तो पहिलेच विचारतो पासवर्ड तो देतात कुठे मग त्याशी आत जातात त्याने तो पण एक्सेल चालू करता येत नाही काहीच चालू नाही मी तेच सांगतो बघितल्याशिवाय सांगता येणार नाही मला की तो पासवर्ड हार्डवेअरचा आहे का विंडोजचा. ब्लॅक स्क्रीन असते का ब्लू स्क्रीन असते. विंडोजचं बोलतात ते आपण काय चालू करतो पण Startup केलं केल्यावर स्क्रीन ब्लॅक असते. ब्लॅक असतं मग ब्लॅक असेल तर मग हार्डवेअरचा आहे ना. आणि मग ह्याला हां मग तो आपल्याला करता येत नाही तो सॉफ्टवेअर नाही ते हार्डवेअरची सेटिंग पण नाही केलेलं आहे. ते आम्हाला करता नाही मग आणि सॉफ्टवेअरचा तो कुठला नाही ते विंडोजच्या ह्याच्यामध्ये कंट्रोल पॅनलमध्ये जायला लागेल. कंट्रोल पॅनलमध्ये तिथे युजर असतं युजर अकाउंट असतं तिकडनं युजर बनवू शकता. तिथे आपलं नाव भरलं हां तुम्ही नाव द्याल ते येईल तिकडे. आता आपण नॉर्मली काय करतो की आपला पासवर्ड विचारला नाही म्हणजे पाहिजे. विंडोला पण करायला लागेल एक्सेलला पण करायला दोन्हीकडे करायला नाही तुम्हाला सिक्युरिटी लेवल काय पाहिजे. मला म्हणजे माझं काम ते विंडो एक्सेल मला ते दुसरं कोणी बघू नये कमी नसताना बघू नये म्हणून मला त्याला पासवर्ड द्यायचा काय करायला नाही तिथे विंडोजमध्ये युजर अकाउंट असतो कंट्रोल पॅनल असतो तिकडे. मी इकडे याल म्हणजे इथे कंट्रोल पॅनल आहे इथे युजर अकाउंट आहे. इथे युजर अकाउंट बनवलं आता मला हा डिफॉल्ट आहे आणि हा मला पासवर्ड विचारत नाही. डिफॉल्ट एक युजर आहेच तोच चालतो. जर मी युजर अनेक क्रिएट केले इकडे जाऊन पहिला मी पासवर्ड दिलाय का नाही दिला मी पासवर्ड दिलेला नाही त्याला. पासवर्ड न देता माझं चालू विंडो जेव्हा इन्स्टॉल केलं तेव्हा मला ऑप्शन होता मी पासवर्ड दिला नाही तिकडे. जर मी ऑप्शनला पासवर्ड दिला असता तर मग पासवर्ड टाकायला लागला असता. मी पासवर्ड ब्लँक ठेवला पुढे गेलो इन्स्टॉल केलं आता मला पासवर्ड द्यायला लागेल. मी शेड्यूल त्याप्रमाणे केलेली आहे. ओके कशा आहेत तुम्हाला एकदा का सिस्टम कळला की सिस्टममध्ये सगळ्यात पहिली गोष्ट स्टोरेज असतो तो बाय डिफॉल्ट हार्ड डिस्कमध्ये असतो. हार्ड डिस्क तुमच्या CPUच्या आतमध्ये असते आणि त्यामध्ये सगळं काम चालतं. विंडोज पण त्यामध्ये आहे आणि हे पण त्यामध्ये. आता नवीन सिस्टममध्ये काय झालं आहे आता म्हणजे काही क्लायंट आहेत असे ते ऑफिसला काम करतात घरनं पण काम करतात. मग त्यांनी काय केलं आहे त्यावेळीचा डेटा जो आहे ना त्याचा क्लाउडवर आहे. आता क्लाउड म्हणजे काय केलं आहे की कम्प्युटर कुठे आहे माहीत नाही तो सर्व्हर कुठे आहे माहीत नाही. तुम्ही जेव्हा ATMमध्ये जाता तिकडे तुमचं तुम्ही ATMमध्ये कार्ड टाकता ते कार्ड रीड होतं आणि तुमच्या अकाउंटला किती पैसे बॅलन्स आहेत हे एका वेगळ्या कम्प्युटरवर रीड होतं. म्हणजे जो माझा हा कम्प्युटर आहे इथे काय ऑप्शन आहे की इथे तुम्ही कोणाचं इनपुट घेतलं का तो रीड करेल की हा व्यक्ती ऑथोराइज युजर आहे की नाही. त्या कार्डमुळे कळतं हा ऑथोराइज युजर आहे. ओके आणि मग त्याच्या अकाउंटला बॅलन्स किती आहे मग ते समोर ऑप्शन असतात बघू शकतो. डेटा कुठे आहे त्या ATM मशीनमध्ये डेटा नाही ना
तुम्ही ATM मशीन कुठलीही वापरा. म्हणजे जर का अशा प्रकारे ऑनलाईन वेगळ्या कम्प्युटरवरती वेगळ्या सर्व्हरवरती डेटा आहे, डेटा तो क्लाउडवरती, तर तुम्ही क्लाउड म्हणता. जर ह्याच कम्प्युटरमध्ये डेटा आहे, ह्याच हार्ड डिस्कमध्ये डेटा आहे, तर हा लोकल डेटा झाला. आणि लोकली नाही आहे, लोकली नाही आहे म्हणजे क्लाउडवर आहे. दुसरीकडे. मग तो वेगळ्या देशामध्ये असेल, वेगळ्या शहरामध्ये असेल, आपल्याला नाही करणार ते. पण घरी बसून करायचं. तुम्ही तुमचं काम करायचं. आता टॅलीसाठी पण लोक काम करतात. सर्व्हर मिळतो, सर्व्हर त्यांनी घेतला आहे, तिचं भाडं आहे वर्षाला 12,000 रुपये. पण त्याला बरं पडतं, त्याला कुठे जाऊन काम करता येतं. हां, लॅपटॉप घेऊन कुठे माणूस फिरू शकतो. तुमच्याकडे इंटरनेट आहे, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. त्याला मेन काय लागतं, इंटरनेट लागतं. इंटरनेट बंद आहे, सगळं बंद. आता प्रॉब्लेम हा झाला आहे, इंटरनेट नसेल तर काय होणार नाही. हे सगळं आपलं जे काय आहे, हे सगळं आपलं इंटरनेट, आपल्याकडे स्पीड इंटरनेट आहे म्हणून आपण काम करू शकतो. इंटरनेटचा स्पीड कमी झाला, इंटरनेट नाही आहे का, मग सगळं काम बाहेर. तर डेटा तुमचा आयदर लोकली असेल किंवा आता विषय निघाला म्हणून सांगितलं, हा जो पाथ आहे, हा पाथ जर का माझा क्लाउडवरती असेल तर मला क्लाउडवरून डेटा बघता येतो. ज्यांना तिथला सर्व्हर चालू पाहिजे, कॉम्प्युटर चालू पाहिजे. नाही, जे लोक अशा प्रकारचा बिझनेस करतात क्लाउड कम्प्युटिंग, त्यांच्याकडे काय असतं, डेटा 24 तास डेटा त्यांचा अप असायला लागतो. चालू. अदरवाईज तो सर्व्हरला मी 12,000 वर्षाला भाडं का देईन? कोण देईल भाडं त्यांना 12,000 वर्षाला? आणि 12,000 भाडं त्यांना मिळत नाही. आता मी त्याच्याकडनं घेतलं ना, मला म्हणतो की मला तुम्ही कस्टमर द्या, मी मला 2,000 कमिशन देईन. म्हणजे त्याला 10,000 मिळणार आहे माझ्याकडनं. तो सर्व्हर कोणाचा आहे त्याचा नाही आहे, तो कोणाच्या त्यातून घेतो आहे. म्हणजे ज्याच्यात जो कोण सर्व्हर मेंटेन करतो त्याला 3-4 तो घेत असेल आणि पुढचे कमिशन खात ती मार्केटला लास्ट कॉस्ट 12,000 धरली. म्हणजे जो व्यक्ती मेंटेन करतो सर्व्हर, तो 4,000 मेंटेन करतो. आणि पुढे त्याला कस्टमर पाहिजे म्हणून त्यांनी पुढे जे एजंट ठेवलेत आणि सर्व्हिस प्रोव्हायडर ठेवलेत की लोकांना परत. आता मी कसं आहे, मी कम्प्युटरवरती माझ्या Windows 10 टाकलं, अगोदर Windows 7 होतं, कम्प्युटर नवीन घेतला, त्याला फोन केला, सेटिंग करून द्या मला, माझ्याकडे आता तुमचा क्लाउडचा ॲड्रेस येत नाही, सेटिंग करून द्या. मग त्यांनी मला लगेच ॲड्रेस द्यायला सांगितलं, त्याने सेटिंग केलं. मग हे घ्या, त्याने एक ॲप टाकलं, इन्स्टॉल केलं, ते मी रन केलं तर मला काय आता वापरता येतं. म्हणजे माझा एक लॅपटॉप, एक माझा डेस्कटॉप, ऑफिसमधले 2 कम्प्युटर आणि एक लॅपटॉप, 3-4 कम्प्युटरवरती काय केलं आहे, हे टाकून घेतलं. प्लस जो बिलिंग करतो त्याने त्या कम्प्युटर टाकलं आहे. म्हणजे आमच्या या 4-5 कम्प्युटरवरती काय आहे ते आम्ही टाकून घेतो त्याच्याकडनं. मग हे काम त्याला करायला लागतं ना. तो म्हणतो मला काय तुम्ही जे पैसे देता आणि मी देत ना तुमच्या 1,000 रुपये कमवतो, त्यात मला ही सेवा द्यायच लागते. रोज त्याला दिवसभरात खूप कॉल येतात अशी सेटिंग करून देण्याकरता. त्यामुळे सर्व्हर बनवणं आणि लोकांना ते देण्याकरता सर्व्हिसेस देणं ह्याच्याकरता खर्च येतोच. मेंटेन करायचा खर्च वेगळा आहे, म्हणजे बनवण्याचा सर्व्हर खर्च वेगळा आहे, आणि पुढे ते क्लाउड चालू ठेवणं, मेंटेनन्स करणं आणि प्लस लोकांना सर्व्हिसेस देणं ह्याच्याकरता एक चेन लागतेच. तुमचा डेटा पाथ आयदर लोकल असेल किंवा क्लाउड असेल, त्याप्रमाणे तुम्हाला इकडे डेटा जो आहे तो ओपन होईल. ओके. आता एकदा का तुम्ही कंपनी ओपन केली, आता मी इकडे ही 1 2 3 4 5 ओपन करतो. ओपन केली. आता ओपन केल्यानंतर मला इथे स्क्रीनवरती बघा काय काय दिसतं. इथे करंट पिरियड दिसतो 1 एप्रिल 22 ते 31 मार्च 23. करंट डेट दिसते इकडे, खाली नेम ऑफ कंपनी दिसते इकडे, आणि इथे डेट ऑफ लास्ट एंट्री. इथे काय आता नो वाउचर्स एंटर आहे इकडे. बाजूला इकडे बघा एक हा क्रॉस आहे, आणि बाजूला इकडे डेट आहे, कंपनी. इथे ॲरो की प्रेस केली, हे बघा खाली वरती बघा मास्टर्स दिले आहे. त्या मास्टर्समध्ये क्रिएट अल्टर चार्ट ऑफ कंपनी आहे. खाली आहे ट्रान्झॅक्शन, त्यामध्ये वाउचर डेबुक आहे. त्याच्या खाली युटिलिटीज, त्यामध्ये बँकिंग आहे. त्याच्या खाली आहे रिपोर्ट्स, त्यामध्ये बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस, स्टॉक समरी, रेशिओ अनालिसिस, डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, हे तिकडे आहे. खाली क्विट आहे. आता ज्यावेळेस मी इकडे देईन डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, इथे वरती बघा गेटवे ऑफ टॅली आलं, त्याच्या आतमध्ये मी डिस्प्ले मोर रिपोर्टला गेलो. मग इथे मी पुढे गेलो GST रिपोर्ट बघा, गेटवे ऑफ टॅली, डिस्प्ले मोर रिपोर्ट,
आता याच्यामध्ये मी GSTR 3B काढतो मला रिपोर्ट ओपन केला. आता रिपोर्टमध्ये जसं मी आतमध्ये गेलो इथे क्रॉस आहे, याला मी क्लोज केलं. बरं ही विंडो मिळाली, इथनं परत क्लोज केलं, डिस्प्ले मोर रिपोर्टला आलो, इथनं परत क्लिक केलं तर गेटवे ऑफ टॅलीमध्ये आलं. तर गेटवे ऑफ टॅलीमध्ये डिस्प्ले मोर रिपोर्ट्स आहे. मग रिपोर्ट्समध्ये इथे वेगवेगळे प्रकारचे रिपोर्ट्स आहेत. इथे बॅलन्स शीट आहे, इथे प्रॉफिट अँड लॉस आहे. बँकिंग काय बँकिंगमध्ये तुम्ही चेकबुक वगैरे प्रिंट करू शकता, मग त्याचे नंबर टाकणं, माहिती टाकणं, हे सगळं तिकडे बँकिंगमध्ये. ओके ओके. चेक प्रिंटिंग, चेक रजिस्टर. आता त्याच्यामध्ये मी चार्ट ऑफ अकाउंट जातो. चार्ट ऑफ अकाउंट बघा इकडे चार्ट ऑफ अकाउंटमध्ये अकाउंटिंग मास्टर आहे, इन्व्हेंटरी मास्टर आहे. आता मी इकडे लेजर आहे, ग्रुप आहे, लेजरला एंटर करतो. जसं मी लेजरला एंटर केलं, बघा आता तुम्हाला मी टॅली दाखवलं. आता टॅलीमध्ये तुम्ही जसं क्रिएटर्स बोलाला बघितलं अगोदर की क्रिएटर्स आहेत, लेटर्स आहेत. तर त्याचं क्रिएटर्स समजा आपल्याकडे एक मेहता डिस्ट्रीब्युटर्स यांच्याकडनं परचेस केलं जातं. तर मेहता डिस्ट्रीब्युटर्स हा कोण आहे? क्रिएटर्स आहे. तर याचं तुम्हाला काय करायला लागेल? अकाउंट बनवायला लागेल. याला तुम्ही अकाउंट किंवा त्याचं लेजर असं नाव आहे. याला आपण अकाउंट किंवा लेजर म्हणू शकतो अकाउंटिंगच्या भाषेमध्ये. ओके. तर ज्यावेळेस टॅलीमध्ये आपण येऊ तेव्हा इथे आपण पहिले लिस्ट ऑफ लेजर्स इथे आलो, अकाउंटिंग मास्टर. मग ज्याच्याशी आपल्याला व्यवहार करायचा आहे किंवा ज्या आपल्या असेट्स आहेत, जे आपले एक्सपेन्स आहेत, त्याचे आपल्याला जे आपण एक्सपेन्स केले हे रेकॉर्ड करायचे आहे. तर त्या एक्सपेन्सचं आपल्याला तिथे अकाउंट बनवावं लागेल, त्याचा लेजर बनवायला लागेल. मग ते बनवण्याकरता मी गेलो इकडे चार्ट ऑफ अकाउंट्समध्ये. मग मी इथे बघितलं अकाउंटिंग मास्टर, इन्व्हेंटरी मास्टर. मला काय करायचं आहे? मला अकाउंट बनवायचं आहे, लेजर बनवायचं आहे. मी लेजरला एंटर केलं. जसं लेजरला एंटर केलं त्यांनी मला 4 ग्रुप दाखवले. एक ग्रुप आहे इकडे असेट, खाली आहे लायबिलिटी, तिसरा आहे एक्सपेन्सेस आणि चौथा खाली आहे इन्कम. म्हणजे तुम्हाला कुठल्या हेडमध्ये लेजर बनवायचं. आपण बघितलं आपल्याकडे प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट हे 2 काय स्टेटमेंट आहेत. आणि जे काय आपण काम करू त्याचा इफेक्ट एकतर तुमचा एक्सपेन्स होईल किंवा एकतर इन्कम होईल किंवा तुमचं लोन काढलं तर लायबिलिटी क्रिएट होईल, बँकेत पैसे आले तर त्याचा इफेक्ट असेटला होईल, मी फर्निचर घेतलं तर फर्निचरला होईल. म्हणजे आयदर काय होत असतं, तुम्ही जो व्यवहार करता, तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे, या ट्रान्झॅक्शनमध्ये असेट तुमची आहे, तुमची असेट वाढेल किंवा असेट कमी होईल. ओके. दुसरं लायबिलिटी, लोन रिपेमेंट केलं तर लोन तुमचं कमी होईल, लोन घेतलं तर लोन वाढेल. सेम ज्यावेळेस तुम्ही एक्सपेन्सेस कराल तर एक्सपेन्स तुमचा प्लस होईल. आता एक्सपेन्स समजा 10,000 होता, 10,000 नाही 9,000 होता. म्हणजे ॲक्च्युली काय झालं, तुम्ही एक एक्सपेन्स केला, रिपेअरिंग दिलं आणि त्यांनी रिपेअरिंग तुम्हाला 10,000 बिल दिलं. तुम्ही सांगाल 10,000 बिल का? त्यांना सांगितलं तुम्ही 9,000 माझी मजुरी आहे, 1,000चा मी पार्ट टाकला. तुम्हाला पार्ट तुला मी जाणून दिला होता, 10,000चा पार्ट कुठे होता? मग त्यांनी तुम्हाला ज्यावेळेस 10,000चं बिल दिलं, ते जे बिल दिलं आहे त्याच्या अगेन्स्ट तो क्रेडिट नोट दिली का एक्सपेन्स कमी होईल. पहिले 10,000 रेकॉर्ड झाला होता, 10,000 रेकॉर्ड झाला होता, त्याचा काय त्याने दिला? बिल दिलं. ते बिल दिल्यानंतर आपल्या डिपार्टमेंटला आलं, बघितलं अरे 10,000चं बिल काय, माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की पार्ट्स आणि त्याचं रिपेअरिंगचे चार्जेस आहेत. मग आपल्या डिपार्टमेंटने सांगितलं की आपण त्याला त्यांनी आपल्याकडे मागितलं होतं की मला पार्ट्स पाहिजे, तर पार्ट्स आपण त्याला प्रोव्हाइड केलेले आहे. त्यांनी त्याच्याकडे पार्ट्स नाही वापरला, मग त्याला आपण 10,000 देणं लागत नाही. मग जेव्हा अशा प्रकारे एखादं बिल रिवाईज होतं तेव्हा जे बिल दिलं आहे त्याच्या अगेन्स्ट एक वेगळे डॉक्युमेंट, सप्लिमेंटरी डॉक्युमेंट बनतं, ज्याला म्हणतात डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट. मुख्य डॉक्युमेंट जे बनतं त्याला म्हणतात इनवॉइस. मुख्य डॉक्युमेंटला म्हणतो आपण इनवॉइस किंवा बिल.
आणि मग त्यामध्ये काय रिव्हिजन आली तर त्याच्या अगेन्स्ट डेबिट नोट क्रेडिट नोट बनवलं जातं. मग त्यावेळेस तुमचे एक्सपेन्सेस पहिले 10,000 होते, त्यात 1,000 कमी केल्यामुळे काय झालं, एक्सपेन्सेस कमी झालं. सेम इन्कम आहे. बिलाच्या अगेन्स्ट क्रेडिट. हां बघा कसं तर तुम्ही जर का सेल केला तर तुम्ही क्रेडिट नोट बनवता, मग त्यांनी क्रेडिट नोट बनवली आणि ह्या केसमध्ये आपण हे केलं, आपल्या घरात तो खर्च झाला आहे, आपल्या घरात ते एक्सपेन्स आहे, मग आपल्या घरात ते काय झालं डेबिट नोट. त्यांनी जो कोण सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यांनी काय केलं, इनवॉइस बनवला, या अगेन्स्ट त्याची क्रेडिट नोट बनवली, आपल्या घरात डेबिट नोट आहे. सेम इन्कम आहे. इन्कम जेव्हा होईल तुमच्याकडे तेव्हा त्यामध्ये पण काही गोष्टी प्लस होतील किंवा मायनस होतील. तर हे जे प्लस किंवा मायनस हे आपण जे करतो याला आपण डेबिट किंवा क्रेडिट अशा प्रकारे अकाउंटिंग टर्म्समध्ये म्हणतात. मग डेबिट कधी येईल आणि क्रेडिट कधी येईल हे मी नंतर सांगतो. म्हणजे एखादं ट्रान्झॅक्शन आहे त्यामध्ये दोन इफेक्ट आहेत. एका पार्टीसाठी दिलं आहे, दुसऱ्या पार्टीने घेतलं आहे, त्यांनी सेल केलं आहे म्हणून तुम्ही परचेस केला आहे. मी सेल केला, तुम्ही परचेस कराल ना. तुम्ही ज्यावेळेस गुड्स माझ्याकडनं घेता तेव्हा तुम्ही कॅश देता, म्हणजे आदान प्रदान काय आहे, गिविंग व्हॅल्यू गुड्स आहे, रिसिविंग व्हॅल्यू कॅश. तुम्ही काहीतरी रिसिव्ह केलं आहे, काहीतरी दिलं आहे, मी गुड्स दिले म्हणून मला कॅश मिळाली आणि तुम्ही कॅश दिली म्हणून तुम्हाला गुड्स मिळाले. हां मग हा जो गिविंग आणि रिसिविंग इफेक्ट जो आहे त्याला डेबिट क्रेडिट असा अकाउंटिंग इफेक्ट दिला जातो. डेबिट कधी द्यायचं आणि क्रेडिट कधी द्यायचं हे मी पुढे सांगेन. तर आपल्याकडे जे आपलं ट्रान्झॅक्शन होईल त्यामध्ये काय असेल, एक तर इन्कम असेल किंवा एक्सपेन्स असेल किंवा मग असेट क्रिएट झाली, एक्सपेन्स क्रिएट झाले, ते प्लस झाले, मायनस झाले, हे जे काय ट्रान्झॅक्शन आहे त्याचं आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे. पण त्यासाठी त्या असेटला, त्या एक्सपेन्सला, त्या लायबिलिटीला, त्या इन्कमला रेकॉर्ड करण्याकरता त्याचं आपल्याला अकाउंट बनवायला लागतं. त्याला आपण म्हणतो लेजर. मग ते लेजर जे आपल्याला बनवायला लागेल ते आपल्याला या बनवण्याकरता इथे आपल्याला कमांड आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला इथे अजून काही बनवलेलं नाही आणि तुम्हाला इकडे खाली काय दिसते बघा, इकडे 28 ग्रुप दिसतात आणि 2 लेजर दिसतात. आता याच्यामध्ये 28 ग्रुप का आले, ॲसेट आहेत, त्या ॲसेट कॅटेगराईज केलं. एक करंट असेट, दुसरी फिक्स असेट, आणि त्या करंट असेटमध्ये पण बँक अकाउंट, कॅश इन हँड, डिपॉझिट हे आणखीन सब ग्रुप आहेत. मग हे जे कॅटेगरीज ह्या ज्या कॅटेगरी आहेत त्याला कम्प्युटर अकाउंटिंगमध्ये ग्रुप म्हणतात. असे इकडे तुम्ही जेव्हा कंपनी बनवाल त्यावेळेस तुम्हाला टॅली 28 ग्रुप देईल. किती देईल? 28 ग्रुप बाय डिफॉल्ट बनवून देईल. तुम्हाला तुमच्या गरजेसाठी आणखीन ग्रुप तुम्ही बनवू शकता. आता समजा हे डेटर आहे, हा डेटर हा एक ग्रुप आहे. डेटर म्हणजे मला कोणाला पैसे यायचे आहेत त्यांची यादी डेटर्सची. तर मला असं पाहिजे की मला काही एरिया वाईज डेटर पाहिजे असतील की पनवेलचे किती आहेत, न्यू पनवेलचे किती आहेत, कळंबोलीचे किती आहेत, असे मला वेगवेगळ्या एरिया वाईज डेटर पाहिजे असतील तर मी याच्या खाली बनवू शकतो की क्रिएट मास्टर. मी दिलं इकडे पनवेल. करंट असेल हा ग्रुप आहे, त्याच्या खाली इकडे जाऊन मी बघाल आला इकडे पनवेल. एक मिनिट बघा, हा कुठे आला, हा करंट असेटच्या खाली आला पनवेल, बरोबर आहे. मी जेव्हा बनवला खाली काय होता करंट असेट. जर मी खाली इकडे ग्रुपच्या खाली जर मी देईन, तुम्हाला कुठल्या ग्रुपच्या खाली पाहिजे, सेंडरी क्रिएटर्स बघा. आता बघा, आता हे कसं आहे, मगासारखं झालं की मी कंपनी बनवली, 5 माहीत नाही मला, तसं मी इथे बनवलं ग्रुप बनला. मग मला कळलं अरे ग्रुप बनला पण तो डेटरच्या खाली नाही बनला, कारण तुम्ही जेव्हा बनवला ग्रुप, आता मी इथे क्लिक केलं होतं कुठे करंट असेटला आणि मी कमांड दिली क्रिएट मास्टर. खाली इथे आलो, आता लायबिलिटी आहे इकडे, इथे समोर काय इथे लायबिलिटी, मी इथनं घेतलं असेट, त्या असेट येईल. आता जो ग्रुप आपण देतो ना त्याच्या खाली ते बनणार
कलंबोली कुठे दिला मी आता असेट खाली दिला. आता मी अपेक्षा करीन अरे कुठे गेलं ओके माझं. ओके हां. कशाला खालती गेलं त्याला महत्त्व आहे. हम्म. हे ब्रँच आणि डिव्हिजन काय ते पण सांगा नंतर जसं यायला खालती. हे इथे आलं आता जर मी याला एंटर केलं परत इथे आलो इथे बघ खाली हे इथे एवढे ग्रुप आहेत. जर मी याच्यामध्ये जाऊन दिलं सन्ड्री डेटा ओके. तर हे कळंबोलीचे समजा इंटरेस्ट तयार झाले. कलंबोली आणि पण तर तुम्ही ज्यावेळेस क्रिएट कमांड देता तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की आपण नक्की कशा करता देतो आहे. विचार करून दिला पाहिजे की आपण ही कमांड देतोय. तुमच्या हातामध्ये एक धनुष्यबाण आहे सोडायचा नाही म्हणजे बघायचं निशाणा कुठे मारायचा तुम्हाला बघा पहिले. मी बघणार ना निशाणा कुठे मारायचा आहे. कसं आहे आता मला इथे 28-30 ग्रुप दाखवले बघा 28 च्या 2 मी बनवले आणि 2 लेजर आहेत. 2 लेजरला का इथे काय आहे एक कॅश आहे खाली प्रॉफिट अँड लॉस आहे. हे 2 लेजर असल्याशिवाय बिझनेस होणारच नाही. प्रॉफिट होईल तेव्हा बिझनेसचा ऑब्जेक्टिव्ह फुलफिल होईल आणि कॅशशिवाय बिझनेस होणार नाही. त्यामुळे कॅश दिलेली आहे. बँक तुमची ADFC असेल ICICI असेल SBI असेल जी कुठे असेल तुम्ही बनवायला पाहिजे. मग आता मी इकडे सिलेक्ट केलं कॅशला हायलाईट केलं आणि मग दिलं क्रिएट मास्टर. मग दिलं क्रिएट मास्टर. आता वरती बघा काय आलं लेजर क्रिएशन. काय आलं लेजर क्रिएशन. पण जर मी इकडे कॅश इन हँडला क्लिक केलेली आहे आणि दिलं क्रिएट मास्टर तर वरती आलं ग्रुप क्रिएशन. मला लेजर बनवायचं आहे का ग्रुप बनवायचं आहे. जर मला लेजर बनवायचं आहे तर एखादा लेजर जो अगोदर बनलेला आहे त्याला सिलेक्ट केला पाहिजे. प्रॉफिट अँड लॉस अगोदर बनलेला आहे. मग मी दिलं क्रिएट मास्टर. हेडिंग येईल लेजर क्रिएशन. हेडिंग आलं लेजर क्रिएशन. मग इथे मी दिलं कॅपिटल अकाउंट. खाली आलं ग्रुप कॅपिटल. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड नो. पुढचे जे ऑप्शन आहेत त्यामध्ये मला ॲड्रेस वगैरे टाकण्याचा ऑप्शन आहे. मला काही चेंज नाही करायचं आहे. मी कंट्रोल A देईन ॲक्सेप्ट ऑल ॲज इट इज सेव्ह होईल. आता इकडे लायबिलिटीच्या खाली आलं कॅपिटल अकाउंट. मी इकडे क्रिएट मास्टर दिलं. पुढे जाऊन मी दिलं फर्निचर. खाली आलो अंडर करंट असेट. फिक्स असेट. हां ठीक फिक्स आहे बरोबर. ओके. आता या प्रकारे मला लेजर बनवायचे. आता इकडे मी GSTचा ऑप्शन इनेबल केला आहे. ही GST ॲप्लिकेबल येईल. आता जर मला GSTचा आजचा फीचर नको असतील इथे F11 आहे. जेव्हा तुम्ही कंपनी क्रिएट केली तुम्हाला ही स्क्रीन आली होती. जर मी इकडे GST नो म्हटलं इनेबल नो मग GSTचे ऑप्शन मला येणार नाही. फिक्स असेट फर्निचर. कुठे आलं फर्निचर फिक्स असेटच्या खाली इथे आलं. त्याला मी सिलेक्ट केलं फर्निचरलाच. मग दिलं इकडे शॉप. फिक्स असेट कंट्रोल A. आता आलं फर्निचर शॉप. खाली दिसते 5 लेजर आले आहेत ना 5 लेजर. आता मी याला क्लोज केलं. इथे आलो इथनं पण क्लोज केलं. आलो इकडे नो वॉचर्स एंटर आहे. तुमचं एखादं ट्रान्झॅक्शन आहे तुम्हाला एंटर करायचं आहे त्याकरता इथे आहे ट्रान्झॅक्शन वॉचर्स आणि डेपो. हे इकडे आहे. पहिले तुम्ही कंपनी बनवाल. कंपनी बनवली तुम्ही कंपनीमध्ये क्लिक केलं इकडे. इथे आता कंपनी अल्टर आहे. अल्टरला गेलो. ही बघा ही कंपनी बनवली. ॲड्रेस चेंज झाला. ॲड्रेस टाकायचा आहे. त्या माहिती आपण भरायची आहे त्याकरता अल्टर आहे. कंपनी अल्टरेशन. मग अल्टरेशन केलं सेव्ह केलं सेव्ह होईल. कंपनी बंद करायची आहे शट कंपनी. ही कंपनी बंद करायची आहे बंद होईल. दिस विल क्लोज ऑल द ओपन रिपोर्ट्स. येस कंपनी बंद झाली. म्हणजे कंपनी पहिले क्रिएट करा. कंपनीत काय डेटा तुम्ही माहिती दिली आहे ते बदलायचं असेल कंपनीची इन्फॉर्मेशन तर इथे अल्टर कंपनीमध्ये काय येतं पहिले मी कंपनी सिलेक्ट केली पाहिजे. कंपनी सिलेक्ट केली. ओके. कंपनी ओपन पाहिजे. कंपनी ओपन आहे
मग कंपनीमध्ये जाऊन त्याला तुम्ही इकडे ऑप्शन द्याल, तुम्हाला ऑप्शन दिसतात क्रिएट कंपनी, अल्टर कंपनी, मग अल्टर शर्ट कंपनी, काय दुसरी कंपनी सिलेक्ट करायची, सिलेक्ट कंपनी. पण ते करून select. मग इथे अल्टर दिलं, जी कंपनी ओपन आहे ती अल्टर होते. हा इथून बाहेर येते का लास्ट जो कॉर्नर कुठला? ब्लॅक फुल इथं, हां तो प्रत्येक वेळेला आपण तिथून बाहेर येते. हां Internal तुम्ही market. याच्यामध्ये ओपन, मी जे ओपन केलं आहे, आता मी इकडे गेलो डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, मग पुढे गेलो याच्यामध्ये इन्व्हेंटरी बुक्स, मग पुढे गेलो स्टॉक आयटम. आता हे सगळं मी जेव्हा करतो मला इथनं मागे यायचं आहे, मागे यायला एकदम कीबोर्डला एस्केप वापरा किंवा इथनं हे बघतेस का, ओके ओके. कीबोर्डला एस्केप आहे, कीबोर्डला एस्केप आहे, मागे येईल, हां येस. माऊस याला क्रॉसला क्लिक करायची, इथे हा एस्केपच्या तिथून बस माऊससाठी ते देतो ऑप्शन. तर कंपनी क्रिएट होणार, कंपनी अल्टर होणार, कंपनी सेट होणार. आणि जर तुम्हाला कंपनी डिलीट करायची असेल तर कंपनी तात्पुरता बंद करायला त्या ऑप्शन आहे. हा मी फोल्डर डिलीट केला आहेत ना, हा फोल्डर काढून टाकला Delete करा. तर कंपनी जाईल. अच्छा. आता इकडे बघा ही दिसते ना 02223 डिलीट केली मी, तिकडनं हे मिळणार नाही, तिकडनं मिळणार नाही. आणि मी कंपनीला शट करतो आणि ती ओपन करतो आणि दाखवतो वेगळ्या प्रकारे. शट कंपनी बंद केली, येस. आता इकडे अप केलं, ही जी कंपनी 2223 ही ओपन केली, ही ओपन केली, कंपनीमध्ये गेलो, इकडे कंपनीत जाऊन इथे अल्टर केलं, इथे मी अल्ट डी प्रेस करतो, अल्ट डी. अल्टर केल्यानंतर आज जाऊन जर का अल्ट डी दिलं, येस आर यू शुअर, येस ऑर नो. आता जी कंपनी ओपन केली ती ही आहे, आता मी यस केलं की ते दिसायचं मला फोल्डर डिलीट होतो. येस. हे आता मला पण आत्ता समजलं. कबूल आता केलं. नाही बऱ्याच गोष्टी बघा कसं होतं, तर मला सांगायचं आहे, तुम्हाला मला सगळ्यात गोष्टी सांगायच्या आहेत. जेव्हा एखादा व्यक्ती काम करतो तो रोजच्या कामात कशाला अल्टर करायला जाईल, अल्टर करायला जाणार नाही, डिलीट करायला जाणार नाही, बॅकअप तो घेत नाही. तर बॅकअप देऊन त्याला काय नाही आहे, आपलं काम केलं, रोज आलो, कंपनी समोर येते, ओपन. बघा तुम्ही जर का सेटिंग मी करून ठेवली, ही जी कंपनी आहे ना ही मला ॲटोमॅटिक ओपन पाहिजे, ऑटोमॅटिक ओपन व्हायला पाहिजे. तर मला इथे ऑप्शन आहे, इथे मला ऑप्शन आहे सेटिंगमध्ये, स्टार्टअपमध्ये ऑप्शन आहे की लोड कंपनी ऑन स्टार्टअप, येस. कंपनी टू लोड कुठली पाहिजे, कुठला पास पाहिजे, मी ती कंपनी देऊन ठेवीन, टॅली सुरू होईल, कंपनी सुरू होईल. आता जर तुम्ही रोज याल, टॅली चालू, कंपनी चालू, तुम्हाला काय माहिती कुठे सिलेक्ट करायचे, काय करायचे, समजत नाही काय. आता हा बॅकअप झाला म्हणजे त्या फोल्डरमध्ये, पण तो पेनड्राईव्हमध्ये घेता आलं तर काय करता येईल टॅलीमधला. एक मिनिट कळलं, हे स्टार्टअपमध्ये काय दिलं, तिकडे ऑप्शन दिलं आहे की मला कंपनी, मी एकच कंपनी ना आपल्याकडे, मग ती प्रत्येक वेळेस या वर्डला कसं होतं, तुम्ही वर्डला रोज वेगळी कामं करता, तुम्हाला वर्डला कंपनी ओपन करणं बंद करणं गरजेचं आहे. पण जेव्हा एखादं बँकिंग कंपनी आहे तर ते एकच सॉफ्टवेअर आहे, टॅलीचं बिलिंग होतं एकच सॉफ्टवेअर आहे, कशासाठी ते सिलेक्ट कमांड द्यायची, टॅली सुरू, कंपनी सुरू, आणि काम झालं का एक्झिट करा, बंद करा. सिस्टम अशा प्रकारे काम होतो. आणि जर का मोठी कंपनी, बऱ्यापैकी मोठी कंपनी असेल तर जो कम्प्युटरचा काम करणारा माणूस असतो तो बॅकअप त्याचा घेतो. बरं आता हे जे आमचं आहे ना एक्झाम्पल, जे आमचे पेपर असतो त्याच्यात 50 सेंटर आहेत एक्झाम, तर याचा मला बॅकअप घेते पेन ड्राईव्ह, डायरेक्ट पेन ड्राईव्ह. बॅकअप जर घ्यायचा आहे तुमच्याकडे, इथे ही जी कंपनी आहे त्याचाच घ्यायचा फोल्डरचा हां, घ्यायचा. तो फोल्डर, हा फोल्डर जर मी अख्खा कॉपी करून घेतला पेन ड्राईव्हमध्ये, सगळे डाटा पेन ड्राईव्हमध्ये राहिला. टॅलीमधून घ्यायची गरज नाही, नाही. फोल्डरला जाऊन घ्यायचं. टॅलीमध्ये बॅकअप कमांड आहे, तिथनं घेऊ शकतो, पण जर का मला ती वापरायची नाही कमांड, टॅलीतलं दाखवा, टॅलीतलं प्लीज. टॅलीमध्ये काय होतं बॅकअपसाठी, ते डेटा आहे, इथे बॅकअप आहे, हो ठीक आहे. बॅकअप घ्यायचा आहे. तर एका आपल्याला ABC इंटरव्ह्यू. आता हे जे घेतलं मी एंड ऑफ लिस्ट ABC एंटरप्राइजेस,
किंवा मग दुसरी कंपनी घेतली के स्टार डिस्ट्रीब्युटर, हे घेतलं, 2 घेतले, एंड ऑफ लिस्ट. आता इथे वरती दिसतं बॅकअप डेस्टिनेशन काय, ओके. कुठे होणार आहे बॅकअप. मी इथे आलो, बॅकअप कुठे व्हायला पाहिजे, अप. तिथे सगळे drive मग इथे किंवा पेन ड्राईव्ह. सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह, जो ड्राईव्ह तुम्ही घ्याल, पेन ड्राईव्ह तुमचा घ्याल, तिकडे या, खाली मग सिलेक्ट करा, मग तिकडे तुम्ही जेव्हा घ्याल हा पाथ आहे, ओके. एंटर. आला तिकडे पाथ, हा बघा आला. आता ह्या 2 कंपन्या ज्या आहेत, ह्या 2 कंपन्याचा बॅकअप मला इथे सांगितलं आहे मी. तुम्ही डायरेक्ट ती ओके, करा. आता मी जशी ते प्रोसेस करीन, इथे बॅकअप येईल त्याचं. सिलेक्ट बॅकअप डेस्टिनेशन पाथ, D:, जे आम्ही लर्नर्स, जयेश. ओके. ओके, हा पाथ दिला, ABC आणि के स्टार, एंड ऑफ लिस्ट. आता बॅकअप ह्या सुरू होईल. अच्छा, म्हणजे आता हे बघा, त्या ह्याच्यात गेला. हे मागे आला ना तिकडे 2 मध्ये फाईल. गेला. हां. ठीक आहे. ओके. फोल्डर कुठला आहे? जयेश. हां, जो दिलाय वरती फोल्डर. त्याच्यात गेला तो. हां, ओके. थांबूया आपण इथे आता. ओके. हा अजून 3 मिनिटं झालेली आहेत. मी काय दाखवलं तुम्हाला की टॅलीमध्ये काम कसं करायचं, आणि जे तुम्हाला सांगितलं यातून बाहेर आलं की कुठला बॅकअप म्हणजे फोल्डर दिसेल ना? यातनं काय, ते बाहेर घेतलं म्हणजे फोल्डरमध्ये नाही आलं. मी जयेशमध्येच घेतलं ना बॅकअप. ठीक आहे. बॅकअप जयेशमध्येच हां घेतलं. ठीक आहे बरोबर. तर तुम्हाला पाहिजे तुम्ही मध्ये पेन ड्राईव्हचे पार्ट टाकायचे. हां, बरोबर तसं? तुम्ही जो पाथ द्याल बॅकअपला, पेन ड्राईव्हचा एप द्याल, जी द्याल, जो काही आहे ते तिथे बॅकअप होईल. ठीक आहे. ओके. थांबूया.